आज के प्रमुख अतिथि है जो सौ संगीता डोंगरे जी, जो सहनिबंधक है, श्री नारायण राव अघाव जी है, श्री जेडी पाटिल है, और हमारे आज के प्रमुख मार्गदर्शक और वक्ता है श्री सीताराम राणे जी, श्री प्रकाश दरेकर जी, श्री सुहास पटवर्धन, एडवोकेट शील प्रसाद परब, एडवोकेट वडेर एंड एडवोकेट लाहानी एंड एडवोकेट मृदगंधा जोशी भी। तो मैं इसी के साथ वापिस एक बार आप सभी का स्वागत करता हूं। टीम सोसाइटी ना और टीम सोसाइटी इको की तरफ से राहुल लिमये, तुषार झवर और करण ओसवाल। अब मैं सुहास पटवर्धन जी को विनती करता हूं कि आप ये आज का हमारा वेबिनार का सेशन चालू करिएगा। धन्यवाद। धन्यवाद राहुल, धन्यवाद धन्यवाद सोसायटी इको सोसायटी नाऊ। आपण महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन आणि पुणे हाऊसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा अपार्टमेंटसाठी हा महाराष्ट्रातला पहिला वेबिनार घेतोय। की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र शासनाने अपार्टमेंट्स कंडोनियमसाठी आता तक्रार करण्यासाठी, त्यांच्या जे काही तक्रारी सोडवण्यासाठी उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे, सहकार खात्याकडे तो विभाग सोपवलेला आहे। त्याच्यामुळे प्रत्येक आता पूर्वी अपार्टमेंटवाल्यांना, कंडोनियमवाल्यांना काही त्यांच्या तक्रारी असतील तर डायरेक्ट सिव्हिल कोर्टात जायला लागायचं, त्यांना दुसरा ॲव्हेन्यू उपलब्ध नव्हता। पण आता शासनाने ही सोय करून दिल्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो। त्याचप्रमाणे पुणे हाऊसिंग फेडरेशन हे पहिलं हाऊसिंग फेडरेशन आहे की ज्यांनी इतके वर्ष आम्ही त्यांच्यासाठी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करतच होतो, परंतु आता आम्ही डायरेक्ट अपार्टमेंटसाठी रिप्रेझेंटेशनचं आम्हाला ऑफिशियली गव्हर्नमेंटनी, सरकारने मान्यता दिलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही पुणे हाऊसिंग फेडरेशनचं बायलॉज, आमचे उपविधी बदलून घेतलेले आहेत आणि त्याला आपल्या सहकार खात्याने मान्यता दिलेली आहे। मी आपल्या या आजच्या कार्यक्रमाला आपल्या पुणे विभागाच्या सहविभागीय अधिकारी आहेत, प्रबंधक, त्यांच्या स्वागत करतो। मिसेस संगीता डोंगरे मॅडम, आपलं स्वागत आहे। त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे, त्यांचं स्वागत आहे। आजचे जे प्रमुख अतिथी आहेत, जे आपल्याला सगळं त्याचं भाषण, आपल्याला त्याची जी अपार्टमेंट संबंधी, ऍक्ट संबंधी सांगणार आहेत, ते आमचे महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचे तज्ञ संचालक ॲडव्होकेट परब साहेब, त्याचप्रमाणे मृदगंधा जोशी मॅडम, ॲडव्होकेट कनाद लाणे, इतर सगळं भास्कर म्हात्रे, आमचे सगळे सहकारी, त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो। या वेबिनारच्या प्रमुख पाहुण्या आमच्या पुणे विभागाच्या विभागीय सभापती, जॉईंट रजिस्ट्रार संगीता डोंगरे मॅडम, त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला अपार्टमेंट कंडोनियम जसा पहिला वेबिनार आहे त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावं। संगीता डोंगरे मॅडम, तुमचं स्वागत आहे, प्लीज। नमस्कार। नमस्कार आणि धन्यवाद। पुणे आणि मुंबई जिल्ह्याचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हाऊसिंग सोसायटी आणि त्यांचे अनुषंगिक प्रश्न। साधारण 2.5 वर्षापूर्वी मी इथे विभागीय सहनिबंधक पुणे या पदावर रुजू झाली। त्यापूर्वी मी एक हाऊसिंग, मला वाटतं गृहनिर्माण संस्था हा माझ्याकडे जास्त प्रकार नव्हताच। मी 19 वर्ष झाले सहकार विभागात कामकाज करत आहे। बरोबर। प्रामुख्याने माझं भर असायचा ग्रामीण वित्त आणि जिल्हा मध्यवर्ती बँका, पॅक्स। पण 2.5 वर्षात जेव्हा मी पहिल्यांदा पुण्यात चार्ज घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की पुण्यामध्ये जवळपास 30,000 संस्था, सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्था, आणि इथले मेन इश्यूज सर्व रिलेटेड टू हाऊसिंग सोसायटीजच असतात। मेन माझ्याकडे आलेले अपील असतील, रिव्हिजन असतील, ते सर्व हाऊसिंग सोसायटीच्या निमित्तानेच ते पुढे येतात। मला पहिले सुरुवातीला प्रश्न पडायचा की एवढे कसे वाद असतात, एवढे कसं छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोक आपल्यापर्यंत पोहोचतात, अपिलामध्ये एवढे इश्यूज क्रिएट करतात, अगदी पॉइंट टू पॉइंट लढतात आणि इथेच न थांबता हायकोर्टापर्यंत जातात, सुप्रीम कोर्टापर्यंत जातात। हे आम्ही ग्रामीण भागात पॅक्सचं बघितलं होतं, तिथलं राजकारण। पण मग लक्षात आलं की याच्यात अनेक इश्यूज आहेत। खरंच हा एक प्रकारे आपल्या सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याचा असा प्रश्न येतो की बिल्डरनी आपल्याला आपलं खरेदी केल्यानंतर फ्लॅट किंवा अपार्टमेंट, आपण जेव्हा त्याचं ओनरशिप घेतल्यानंतर त्याचा वापर, गैरवापर कशा प्रकारे बिल्डर आपली फसवणूक करतो किंवा त्या अनुषंगाने शासनाने कशा प्रकारे त्याला बंधनं घालण्यासाठी वेळोवेळी केलेले आहेत, त्या अनुषंगाने बरेच प्रकरण माझ्याकडे जसे जसे यायला लागले तसं तसं माझा त्यातला अभ्यासही वाढला। त्याच्यातल्या लोकांचं खरं तक्रारीचं स्वरूप काय, कसा त्यांच्यावर
स्टेज जर बघितला सप्टेंबर 2020 ला अमेंडमेंट नवीन कॅरी आउट झालेली आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं की निबंधकाला म्हणजे DDR ला ते अधिकार शासनाने दिलेले आहे की अपार्टमेंटच्या फॉर्मेशन नंतर जे प्रॉब्लेम येतील जे क्रिएट होतील त्याच्या अनुषंगाने जर तुम्हाला दाद मागायची असेल तर सेक्शन 16 अनुसार अमेंडमेंट करून ते अधिकार जिल्हा उपनिबंधकाला दिलेले आहे. तुमचे काही ग्रीव्हन्सेस असतील तर तुम्ही DDR कडे तुमच्या संबंधित निबंधकाकडे त्याची दाद मागू शकता. एक नवीन बदल शासनाने घडवून आणलेला आहे. त्या अनुषंगाने 30 दिवसाच्या DDR यांनी तो प्रश्न निकाली काढायचा आहे, ती तक्रार निकाली काढायची. 30 दिवसात जर ती अमेंडमेंट नुसार जर निर्णय घेता आला नाही त्या रजिस्ट्रारला तर त्यामध्ये त्यांनी काय कारण आहे ते नमूद करून निर्णय द्यायचा आहे. जर तो निर्णय अपार्टमेंट धारकांना किंवा अपार्टमेंट ओनरला मान्य नसेल तर आपण सहकार न्यायालयात सेक्शन 91 खाली दाद मागू शकता. ही अतिशय चांगली सुधारणा शासनाने लोकाभिमुख होण्यासाठी किंवा लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाची लेटेस्ट केलेली आहे. आणि याशिवाय अपार्टमेंट धारकांना जर काय कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्मेशन करायची असेल तर यापूर्वी 2018 ला जी अमेंडमेंट घडवून आणलेली आहे की मेजॉरिटीने तुम्ही रिवोक करू शकता. तुम्ही जी प्रॉपर्टी अपार्टमेंट साठी दिलेली आहे रिमूव्ह करू शकता. त्याला आता पूर्वी 100% आपल्याला लागत होते डीड ऑफ अपार्टमेंट फॉर्मेशन झालेले लोक, त्याऐवजी आता मेजॉरिटी ऍड केलेली आहे अमेंडमेंट नुसार. त्यामुळे मला वाटतं ह्या नवीन सुधारणामुळे अपार्टमेंट धारकांवर असं त्यांना आयसोलेट ठेवल्यासारखं होणार नाही किंवा कुठली यंत्रणा त्यांना कंट्रोल करत नाहीये किंवा त्यांना त्यांचे जे तक्रारी असतील त्याला अटेंड होत नाही. आता अशी काही तक्रार राहणार नाही. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ह्या नवीन 2018 आणि 2020च्या चांगल्या अतिशय लोकाभिमुख बदल केलेले आहे असं मला आज सांगता येईल या निमित्ताने आपल्या आजच्या कामकाजाच्या. धन्यवाद मॅडम. म्हणून महाराष्ट्र शासन नेहमीच प्रोग्रेसिव्ह असतं आणि त्याप्रमाणे आपण आता सहकार खात्याकडे अपार्टमेंट वाल्यांसाठी दाद मागण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय त्याबद्दल शासनाने धन्यवाद. राणे साहेब आपण 2 मिनिटं मार्गदर्शन करू शकाल का? सीताराम राणे साहेब. धन्यवाद तुमचं सगळ्यांचं. पुणे हाऊसिंग फेडरेशनने नेहमीप्रमाणे एक चांगला उपक्रम हा अपार्टमेंट ऍक्टच्या विषयी त्यांनी खरं म्हणजे त्यांच्या पुणे हाऊसिंग फेडरेशनचं अपार्टमेंट नाव सुद्धा बदली केलेलं आहे अपार्टमेंट संस्थाना बरोबर घेण्यासाठी. ही एक चांगली सुरुवात आहे. आतापर्यंत अपार्टमेंट ऍक्ट विषयी बऱ्याच तक्रारी होत्या पण त्यांना काही जर अडचण असेल किंवा त्यांची क्री असेल त्यांची समस्या असेल तर कोर्टाशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. आणि शासनाने हा निर्णय घेऊन गृहनिर्माण संस्थांबरोबर अपार्टमेंटना सुद्धा समाविष्ट करण्याचं जे प्रयोजन केलं आहे ते चांगली आहे. आता प्रत्येक जिल्ह्यातली जी आमची हाऊसिंग फेडरेशन आहेत म्हणजे अपार्टमेंट मोठ्या शहरांमध्ये जास्त आहेत जसं पुणे असेल, ठाणा असेल, मुंबई असेल, काही प्रमाणात नाशिक असेल या भागातच अपार्टमेंट आहेत. त्यामुळे त्यांना आता तक्रारी सोडवण्यासाठी फेडरेशन सारखा मंच त्यांना मिळाला किंवा त्यांची जे उपनिबंधक असेल, जिल्हा उपनिबंधक असेल किंवा सहाय्यक निबंधक असेल यांच्याकडे तक्रारी मांडून आपल्या अडचण सोडून घेऊ शकतात आणि त्यांच्यासाठी चांगली बाब आहे. आणि फेडरेशन जसं पुणे आहे तशी महाराष्ट्रातली सगळी फेडरेशन ही अपार्टमेंट वाल्यांना मदत करण्यासाठी नेहमीच तयारीत असतील, सज्ज असतील आणि याचा उपयोग आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या अपार्टमेंटनी करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि पटवर्धन साहेब धन्यवाद देतो. मी काही दुसरी माझी मीटिंग आहे त्यामुळे मी निघणार आहे. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. थँक्यू. परब साहेब नेहमीप्रमाणे परब साहेब चांगल्या प्रकारे बॅटिंग करतील आणि आमच्या या लोकांच्या समस्या आहेत, अडचणी आहेत त्याबद्दल मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार पटवर्धन साहेब. धन्यवाद राणे साहेब. आपल्याला सहकार खात्याकडनं नेहमीच मार्गदर्शन मिळत असतं, सहकार्य मिळत असतं त्यामुळे शासनाचे आम्ही आभारी आहोत. आणि हे पुणे हाऊसिंग जसं आता अपार्टमेंटसाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी हे मिळवलंय तसंच इतर फेडरेशन पण मिळवतील अशी मला खात्री आहे. आम्ही महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन पण आमचा बायलॉ अमेंड करून घेऊ. आता मी आमचे ऍडव्होकेट तज्ज्ञ संचालक ऍडव्होकेट श्री प्रसाद परब साहेबांना विनंती करतो की अपार्टमेंट ऍक्ट विषयी आम्हाला मार्गदर्शन करावं लागेल. अपार्टमेंट ऍक्ट आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी प्लीज. ऍडव्होकेट परब. धन्यवाद पटोर साहेब. धन्यवाद. माननीय संगीता डोंगरे मॅडम, माननीय नारायण आगव साहेब, माननीय JD पाटील साहेब, आपले सीताराम राणे साहेब, पटवर्धन साहेब, प्रकाश दरेकर साहेब आणि आपले जे आज स्पीकर्स मध्ये आहेत असे ऍडव्होकेट वडेर साहेब, लहाने ऍडव्होकेट आणि जोशी मॅडम, तर ह्या सर्वांना आणि सर्व पार्टिसिपंट्सना प्रणाम करून
आपण आज महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970 याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. इनिशियली थोडं फक्त एक सांगतो की आय विल कंटिन्यू टू स्पीक इन इंग्लिश अँड मराठी. आपण मराठी आणि इंग्लिशचं कॉम्बिनेशन करूया. ज्यांना मराठी बिलकुल समजत नाहीये त्यांनी शेवटला माझा नंबर घ्या आणि नंतर परत त्यांना पुन्हा मी हिंदीमध्ये नंतर एक्सप्लेन करीन. द रिझन इज की आमची हिंदी अजून थोडी वर्स्ट आहे, त्यामुळे इंग्लिश आणि मराठी वी विल प्रिफर अँड विल ट्राय टू एक्सप्लेन दिस महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट. मराठी पण जी आहे ती आपली एकदम सिंपल आहे. महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आज, आणि त्याचे प्रोव्हिजन्स काय आहेत ते थोडंसं जाणून घ्यायचं आहे. पण ज्या वेळेला आपण कुठल्या कायद्यामध्ये एंटर करतो, म्हणजे कुठलाही कायद्याचा अभ्यास ज्या वेळेला आपण करण्यासाठी ज्या वेळेला सुरुवात करतो, त्यावेळेला त्या कायद्याचा इतिहास जो आहे, त्याची हिस्ट्री जी आहे ती थोडीशी जाणून घेण्याशिवाय त्या कार्यामध्ये त्या ऍक्टमध्ये आपण एंटर केलं हे आपलं चुकीचं ठरेल. म्हणून त्या कायद्याची असणारा जो इतिहास आहे त्या इतिहास थोडासा आपल्याला जाणून घेतला पाहिजे. आणि इतिहास जाणून जर आपल्याला घ्यायचा आहे तर आपल्याला हे बघायचं आहे की महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट जो आहे तो 1970चा कायदा आहे. त्या अगोदर आपल्याकडे एक कायदा होता महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960चा. त्यानंतर एक मोफा म्हणून कायदा होता 1963चा. म्हणजे हे सर्व कायद्याची चेन जी आहे ती लिंक केलेली आहे. बट वी विल स्टार्ट द हिस्ट्री बाय द वे ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे का कॉन्स्टिट्यूशनला आपण त्याला मूळ धरतो आहोत, कारण कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन बरोबर ह्या सर्व प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या लिंक्ड आहेत. म्हणजे ह्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स आहेत, आणि जर त्या प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशनल नसल्या तर मग त्याला आपण वॉइड किंवा अनकॉन्स्टिट्यूशनल असं ठरवतो. तर थोडंसं आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की इतिहास ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला 15 ऑगस्ट 1947चा जो आपण उल्लेख करतो, द एरा ऑफ न्यू स्ट्रगल, त्यावेळेला आपण बोलतो की 2 देश स्वतंत्र झाले, इंडिया आणि पाकिस्तान. पण खरा प्रश्न तर असा विचारला पाहिजे की 2 देश स्वतंत्र झाले का 565 स्टेट्स जे आहेत, 565 स्टेट्स जे आहेत ते स्वतंत्र झाले. द रिझन इज दॅट की ज्या वेळेला हे 565 स्टेट, ज्याला आपण प्रिन्सली स्टेट्स बोलायचो, ह्या लोकांनी एक ट्रीटी केली होती. म्हणजे थोडक्यात त्या ब्रिटिशांच्या राजगद्दीची जी आहे ना गुलामीची आहे ती स्वीकार केली होती. आणि ज्या वेळेला इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 आला त्यावेळेला जी पॅरामाउंसी होती तिला बोलतो आपण लॅप्स ऑफ पॅरामाउन्सी. म्हणजे त्यांनी ट्रीटी ऑफ दोस्ती लंडन केलं. थोडक्यात काय केलं तर ज्यांचे इंग्रजांनी सांगितलं की इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 प्रमाणे हे सर्व स्टेट्स जे आहेत ते स्वतंत्र झालेले आहेत. मग आपल्या समोर हा प्रश्न होता की या सर्व 565 स्टेट्स आहेत यांना एक सूत्रामध्ये बांधून ठेवायचं होतं, आणि दॅट इज द रिझन वी इनॅक्टेड अवर कॉन्स्टिट्यूशन. 15 ऑगस्ट 1947 नंतर जे आपण 3 वर्ष घेतलेले आहेत, आणि नंतर 26 जानेवारी 1950ला आपण जो कॉन्स्टिट्यूशनचा आपलं इनॅक्टमेंट आहे, कमेन्समेंट आहे, जे सुरू केलेलं आहे. मग कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या वेळेला आपण शिरकाव करतो आणि शिरकाव करून ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला ह्या संविधानाने आपल्याला इक्वालिटीचा कन्सेप्ट दिलेला आहे. इक्वालिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी, आर्टिकल 14 मध्ये इक्वालिटी सांगितलेलं आहे. त्याच इक्वालिटीचं पालन हे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट असो की महाराष्ट्र अपार्टमेंट ऍक्ट असो की कंपनी ऍक्ट असो याचं पालन करताना आपल्याला दिसतात. त्याच संविधानाने आपल्याला डिस्क्रिमिनेशन बद्दल सांगितलेलं आहे. द स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट टू इट्स सिटीजन्स ओनली ऑन द ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, रेसिडेन्स, डिसेंट असे सर्व प्रोव्हिजन्स करून ठेवलेले आहेत. त्याच संविधानाने आपल्याला आर्टिकल 19 मध्ये लिबर्टी दिलेला आहे, ज्यामध्ये आपण आता आर्टिकल 19(1)(c) मध्ये आपण बोलतो की फॉर्मेशन ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इज माय फंडामेंटल राईट. ही प्रोव्हिजन कुठे आहे तर ती आर्टिकल 19 मध्ये राईट टू लिबर्टी ज्याला आपण बोलतो त्या आर्टिकल 19 मध्ये फंडामेंटल राईट्स मध्ये ही प्रोव्हिजन दिलेली आहे. दॅट कॉन्स्टिट्यूशन हॅज ऑल्सो गिव्हन अस आर्टिकल 21 जो बोलतो की राईट टू लाईफ आणि पर्सनल लिबर्टी. हे सर्व प्रोव्हिजन्स जे आपल्याला कॉन्स्टिट्यूशननी दिलेले आहेत त्याच कॉन्स्टिट्यूशनच्या फंडामेंटल राईट्सच्या चॅप्टर मध्ये आर्टिकल 13 आहे, आणि आर्टिकल 13 सब क्लॉज 1 सांगतो की प्री कॉन्स्टिट्यूशनल लॉज जे आहेत, ज्या संविधान इनॅक्ट व्हायच्या अगोदर जे कायदे केलेले होते ते कायदे जर त्या संविधानाला धरून नसतील तर दे आर वॉइड. आपल्याकडे एक्झाम्पल आहे इंडियन पिनल कोडचं, ज्यावेळेला अडल्ट्री सुप्रीम कोर्टने स्ट्रक डाऊन केला. आणि त्याचप्रमाणे आर्टिकल 13 सब क्लॉज 2 मध्ये सांगितलेलं आहे पोस्ट कॉन्स्टिट्यूशनल लॉज जे आहेत, म्हणजे संविधान आल्याच्या नंतर जे कायदे इनॅक्ट केलेले आहेत आणि ते जर कायदे या संविधानाला धरून नसतील
तर मग ते कायद्यामधल्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या आपण अनकॉन्स्टिट्युशनल किंवा वॉइड असं ठरवतो. आर्टिकल 13 सब क्लॉज 2. आणि ह्याच बेसिसवरती त्यानंतर आपल्याकडे जी परिस्थिती होती इंडिपेंडन्स नंतर, की आपण प्लॉट सिस्टम होती, बंगलो सिस्टम होती. प्रामुख्याने जर आपल्याला महाराष्ट्राबद्दलचा उल्लेख करायचा असेल त्यावेळेला बॉम्बे रिजन होतं आणि इथे उद्योग धंद्यासाठी वेगवेगळ्या स्टेट्स मधना लोक जी आहेत ती आपल्या स्टेटमध्ये येत होती. आणि उद्योगधंद्याच्या निमित्ताने ज्या वेळेला लोक येत होती त्यावेळेला जागे जी होती त्याची स्कॅरसिटी निर्माण झाली होती. जागांचे भाव जे आहेत ते वाढू लागत होते. मग तो कन्सेप्ट नव्हता की एका प्लॉट घ्यायचा आणि त्यावरती बंगला बांधायचा, हे परवडत नव्हतं. आणि त्यामुळे ओनरशिपच्या कन्सेप्टला आपल्याला थोडंसं डिव्हिजन करावं लागत होतं. दॅट इज वी कॉल्ड ॲज पार्ट ओनरशिप कन्सेप्ट. म्हणजे पार्ट ओनरशिप कन्सेप्टची निर्मिती करावी लागत होती. आणि कायदे यायच्या अगोदर आपल्याकडे बंगले बांधायचे, त्यामध्ये प्रत्येक वेगवेगळे रूम्स जे आहेत ते लोक रेंट आउट करायचे किंवा ते ओनरशिप बेसिसवर द्यायचे. पण प्रॉपर टायटल जे आहे ते हस्तांतर व्हायचं नाही. मग महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960 मध्ये टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटीचा कन्सेप्ट जो आहे तो फर्स्ट टाइम इनकॉर्पोरेट केला गेला 1960 मध्ये. आणि त्या कन्सेप्टनी आपल्याला सांगितलं की पार्ट ओनरशिप जी आहे ती एन्जॉय करता येते. म्हणजे उदाहरणार्थ एक प्लॉट आहे, त्या प्लॉट मध्ये आपण बिल्डिंग बांधलेली आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये वेगवेगळे ओनर्स जे आहेत ते राहत आहेत. प्रत्येक ओनर बोलतोय की आय एम ऑल्सो द ओनर ऑफ दिस प्रॉपर्टी. म्हणजे त्याला पार्ट ओनरशिपचा कन्सेप्ट आपण बोलतो. पण पार्ट ओनरशिपचा कन्सेप्ट जो आहे तो आला कुठून, कुठल्या कायद्याने त्या पार्ट ओनरशिपला त्याला ती मान्यता दिली, तर ते ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट जो आपला होता 1882 चा, त्या कायद्यामध्ये जर आपण बघितलं सेक्शन 7 मध्ये, तर सेक्शन 7 मध्ये सांगितलेलं आहे एव्हरी पर्सन हु इज कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट अँड एलिजिबल टू ट्रान्सफर द प्रॉपर्टी or authorized to dispose of the transferable property may dispose of the property or transfer the property absolutely or conditionally, wholly or partly. सेक्शन 7 सांगतो ओनरशिप जी आहे ती पार्टली पण ट्रान्सफर करता येतं. मग पार्टली ट्रान्सफर करता येतं त्याचं पहिलं उदाहरण जे आहे ते महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टने आपल्याला दिलं. सांगितलं की तुम्ही ह्या बिल्डिंग मध्ये एक फ्लॅट मध्ये आहात, तुम्ही ओनर आहात आणि तुम्ही ओनर आहात त्याप्रमाणे तुम्ही तुमचे ओनरशिप राईट्स एन्जॉय करू शकता. तुम्हाला परवडण्यासारखं घरही मिळू शकतं. जागा ही जी आहे ती तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही आहे. सगळे मिळून तुम्ही जागा विकत घेऊन पार्ट ओनरशिपच्या कन्सेप्टनी इथे राहू शकता. पण त्या कायद्यामध्ये बरेचसे माल प्रॅक्टिसेस अब्युसेस होत होते. नंतर जे कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी चाललं होतं त्यामध्ये बरेचसे अब्युसेस माल प्रॅक्टिसेस होत होते आणि त्याला नियंत्रण घालण्यासाठी आपल्याकडे आला महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ऍक्ट 1963 चा. म्हणजे ज्याला आपण मोफा कायदा असा बोलतो तो आला. तो नियंत्रण घालण्यासाठी आला होता. त्यावेळेला सेक्रेटरी जे होते बीबी मास्टर, लॉ ज्युडिशरीचे सेक्रेटरी होते, त्यांची कमिटी स्थापित केली होती. आणि हा कायदा फक्त 5 वर्षासाठी पहिला आणला होता. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटनी तो कालांतराने अमेंड करत गेले. 2005 मध्ये त्या लोकांनी तो निरंतर जो आहे तो कायम त्या लोकांनी अमेंड करून टाकला. तर हे सर्व मोफा कायदा आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट बद्दल थोडक्यात आपण सांगितलं. सो नाउ वी आर गोइंग टू एंटर इन टू द महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970. मग ह्या कायद्याची गरज काय पडली? ज्या वेळेला आपण म्हणतो की पार्ट ओनरशिपला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960 चा होता, मग त्या कायद्याच्या अंतर्गत सगळाच कारभार चालवला असता. या ओनरशिप ऍक्टची गरज काय पडली ते थोडंसं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960 चा जो आहे तो सांगतो की टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटी मध्ये द लँड अँड द बिल्डिंग बिलॉंग्स टू द सोसायटी. म्हणजे द लँड इज ओन्ड बाय द सोसायटी अँड द बिल्डिंग इज ऑल्सो ओन्ड बाय द सोसायटी. यू आर ओनली द अलॉटी ऑफ द फ्लॅट. तुम्ही फक्त एक अलॉटी आहात. आणि हा जो कन्सेप्ट आहे टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटीचा, जर आपण 1975 च्या अगोदर जेवढे पण जजमेंट्स बघितलेत, सुप्रीम कोर्टाचे बघितले, बॉम्बे हायकोर्टचे जे काही जजमेंट्स पाहिलेत, तर कोर्टाचा पण असा व्ह्यू होता टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटीमध्ये सोसायटी इज द ओनर ऑफ द बिल्डिंग ऍज वेल ऍज ऑफ द लँड. तर हा कन्सेप्ट होता. त्यामुळे काय व्हायचं की जे मेंबर्स असायचे आतमध्ये फ्लॅटमध्ये त्यांना कर्ज मिळणं डिफिकल्ट व्हायचं. कारण बँका बोलायची यू आर नॉट द ओनर ऑफ द फ्लॅट ऑफ द बिल्डिंग आणि फ्लॅट. सोसायटी तुम्हाला सांगते की तुम्ही अलॉटी आहात
आणि त्या कन्सेप्टमध्ये पूर्वी 1975च्या अगोदर कर्ज देत नव्हत्या बँका. ह्याच्याच अजून एक बरोबर अशी परिस्थिती निर्माण झाली की 1960 पासून हाऊसिंग बोर्ड जे आहे ह्यांनी डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी सुरू केल्या. जसं की म्हाडा आहे आपल्याकडे, तर म्हाडानी आपल्या डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी सुरू केल्या आणि त्यांच्या डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीमध्ये पण सिमिलर प्रॉब्लेम आले. जे फ्लॅट विकत जात होते त्या घेणाऱ्या फ्लॅटना कर्ज मिळत नव्हतं, म्हणून बराचसा जो स्टॉक आहे कॅपिटल मध्ये पडला होता. आणि मग तो जो स्टॉक आहे तो रिलीज करावा किंवा पार्ट ओनरशिपचा कन्सेप्ट जो आहे तो पूर्णपणे जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टने दिला नव्हता त्याचं पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970 ची निर्मिती करण्यात आली. आणि मग महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970 जो आहे तो सांगतो की पार्ट ओनरशिपच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आम्ही ओनरशिप कंप्लीट दिलेली आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अलॉटमेंट नाही आहे. हिअर द सोसायटी इज नॉट द ओनर ऑफ द बिल्डिंग ऑर द लँड, हिअर यू आर द ओनर, यू आर द ऍब्सोल्यूट ओनर ऑफ द फ्लॅट, म्हणजे तुमच्याकडे फ्लॅट ओनरशिप मध्ये आहे. अँड यू आर ऑल्सो द ओनर ऑफ द कॉमन अम्युनिटीज अँड फॅसिलिटीज, अनडिवाइडेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज ज्याला आपण बोलतो, ते देखील पर्सेंटेज मध्ये तुम्ही ओन करत आहात. असा प्रामुख्याने आपल्याला महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट 1970चा जो आहे तो एक्सप्लेन करतो. तो नाव विल सी ह्याच्यामध्ये थोडे डिटेल प्रोव्हिजन्स जर आपण ह्याचा अभ्यास केला तर त्या प्रोव्हिजन मध्ये आपल्याला हा ऍक्ट जो आहे तो सुरळीत होण्याचा आपल्याला एक मार्गदर्शन मिळेल. तर महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्टच्या एंटर करायच्या अगोदर त्याचं एक प्रिएम्बल आहे. ते प्रिएम्बल इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग ते प्रिएम्बल काय सांगतं? मग एन ऍक्ट टू प्रोव्हाइड ओनरशिप to an individual apartment in a building and to make such apartment heritable आणि ट्रान्सफरेबल. काय करतायत की आपल्याला ओनरशिप द्यायची आहे असा हा कायदा सांगतो. आणि ती जी ओनरशिप आपण ज्या अपार्टमेंट मध्ये दिलेली आहे दॅट अपार्टमेंट इज हेरिटेबल अँड ट्रान्सफरेबल. म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी कायद्याप्रमाणे तो ट्रान्सफर करता येईल, सेल करता येईल, मॉर्गेज करता येईल, एक्सचेंज करता येईल, लीज करता येईल, गिफ्ट करता येईल. हेरिटेबल सक्सेशन लॉ प्रमाणे हेरिटेबल कन्सेप्ट आहे तोही आपल्याला अंमलात आणता येईल. तर अशा तत्वांवरती महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्टची निर्मिती झालेली आहे. आणि त्याप्रमाणे आपण प्रोव्हिजन्सचा थोडासा अभ्यास करून त्या महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्टचा जो आहे तो अभ्यास आज आपण करणार आहोत. सो नाव सेक्शन 1 जो आहे तो शॉर्ट टायटल, एक्सटेंट आणि कमेन्समेंट बद्दल आहे. सेक्शन 2 जो आहे तो सांगतो ऍप्लिकेशन ऑफ दिस ऍक्ट. महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्टचं ऍप्लिकेशन काय आहे. मग तिथे असं सांगितलेलं आहे दिस ऍक्ट शॅल अप्लाय टू द प्रॉपर्टीज. कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीना हा अप्लाय होणार आहे? द सोल ओनर और द ओनर्स ऑफ सच प्रॉपर्टी सबमिट देअर प्रॉपर्टी टू द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट. ज्या लँडच्या मालकांनी आपली प्रॉपर्टी जी आहे ती ह्या प्रोव्हिजन्स वर सबमिट केलेली आहे अशा प्रॉपर्टीसाठी महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट जो आहे तो लागू पडेल. दिस इज गिवन अंडर सेक्शन 2 ऑफ द महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट. सेक्शन 2 मध्ये देर आर 2 प्रोव्हिजोज. एक प्रोव्हाइडेड दिलेला आहे आणि एक प्रोव्हाइडेड फर्दर दॅट दिलेला आहे. नाउ द नेक्स्ट प्रोव्हिजो इज इम्पॉर्टंट. हिअर इट इज स्टेटेड दॅट प्रोव्हाइडेड फर्दर दॅट द सोल ओनर और द ओनर्स ऑफ द प्रॉपर्टी may submit the property to the provisions of this act with a condition. कुठली कंडिशन आहे ती? With a condition that he or they shall grant a lease to the apartment owners. म्हणजे ते ओनर्स जे आहेत लँडचे ते असं सांगू शकतात की आय एम ग्रांटिंग यू अ लीज वरती तुम्हाला मी ही जागा दिलेली आहे. मग हे कोणी करायचं? हे आपलं प्रोव्हिजन कुठून आली? तर ही प्रोव्हिजन आली मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड आपलं जे होतं ते काय करायचं, ते जमिनी जे आहे ते जमीन त्यांची असायची आणि त्याप्रमाणे कन्स्ट्रक्शन करून ते फ्लॅट विकायचे. त्यावेळेला इंडस्ट्रियल वर्कर्स वगैरे असे ते फ्लॅट विकायचे. आणि मग नंतर त्यांची एक प्रथा होती की ते 99 इयर्सचं लीज करायचे. जसं इथे सिडकोचा 60 वर्षाचा लीज आहे. असे लीज वरती, करारावरती जर जागा द्यायची असेल तर त्यासाठी हा सेक्शन 2 चा प्रोव्हायझो जो आहे, सेकंड प्रोव्हायझो जो आहे that is applicable to them. That is थोडक्यात it is applicable to competent authority. तुम्ही आणि आपण हे उद्योग करत बसायचे नाही. सेक्शन 2 मध्ये ऍप्लिकेशन ऑफ ऍक्ट जो आहे तो आपल्याला समजला. त्यानंतर दिलेला आहे सेक्शन 3 मध्ये डेफिनेशन्स.
जर आपल्याला हा ऍक्ट अजून समजून घ्यायचा असेल तर ह्या डेफिनेशन्स पैकी काही डेफिनेशन्स जे आहेत ते थोडं आपल्याला वाचावे लागतील. मग व्हॉट आर द डेफिनेशन्स आपल्याला रिलाय करायची आहे. तर फर्स्ट डेफिनेशन इकडे जो आहे तो अपार्टमेंटचा आहे. जसं महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये वेन वी टॉक अबाउट हाऊसिंग सोसायटीज तिकडे पहिला कन्सेप्ट जो आपल्याकडे येतो तो फ्लॅट. तिथे आपण फ्लॅट बोलतो आणि इकडे आपण त्याला अपार्टमेंट बोलतो. म्हणून अपार्टमेंटचं डेफिनेशन दिलेलं आहे. मग हे अपार्टमेंटचं डेफिनेशन काय आहे. मग पार्ट प्रॉपर्टी जी आहे विच इज इंटेंडेड ऑल टू बी यूज फॉर कुठल्या कुठल्या पर्पजसाठी यूज केली तर ते अपार्टमेंट होऊ शकतं. तर तिथे दिलेलं आहे रेसिडेन्स आहे, ऑफिस आहे, तुमचं बिझनेस आहे, ऑक्युपेशन आहे, ट्रेड आहे किंवा एनी इंडिपेंडेंट यूज आहे. या सर्व यूज साठी जर ते अपार्टमेंट यूज केलं तर त्यांना ह्या प्रोव्हिजन अंतर्गत आपल्याला घेता येतं. ओके, तर सेक्शन 3 मधला आपण पहिला डेफिनेशन पाहिलं दॅट इज अपार्टमेंट. नाउ द नेक्स्ट डेफिनेशन इज ऑफ बिल्डिंग. नाउ बिल्डिंगच्या डेफिनेशन मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या बिल्डिंग मध्ये वेअर देर आर मोर दॅन 5 or more फ्लॅट्स आहेत त्या बिल्डिंग अपार्टमेंटच्या ऍक्टच्या अंतर्गत आपण सबमिट करू शकू. म्हणजे आपला क्रायटेरिया काय आहे. देअर शुड बी 5 or more than 5 अपार्टमेंट्स. 5 किंवा 5 पेक्षा जास्त अपार्टमेंट ज्या बिल्डिंग मध्ये आहेत त्या बिल्डिंगला आपण महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्टची संकल्पना जी आहे ती आपण लागू करू शकू. किंवा समजा मोठी प्रॉपर्टी असेल आणि त्याच्यामध्ये बऱ्याच बिल्डिंग असतील. सो वेअर देर आर 2 or more बिल्डिंग्स मग प्रत्येक बिल्डिंग मध्ये 2 or more फ्लॅट्स पाहिजे. 2 पेक्षा जास्त फ्लॅट पाहिजेत किंवा सगळ्या प्रॉपर्टीमध्ये मिळून 5 किंवा 5 पेक्षा जास्त फ्लॅट पाहिजे. या बिल्डिंगच्या डेफिनेशन मध्ये साधं आणि सोपं एवढं सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला डेफिनेशन पाहायचं आहे कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज. नाउ वी आर टॉकिंग अबाउट बिल्डिंग. आपण बघितलं बिल्डिंगचं आपण टोटल डेफिनेशन बघितलं. मग आपण त्या बिल्डिंग मध्ये असलेल्या अपार्टमेंटचं डेफिनेशन बघितलं. मग त्या अपार्टमेंटला सोडून बाकीचा जो एरिया राहतो मग कुठला एरिया राहतो तर स्टेअरकेज आहे, पॅसेज आहे, लॉबी आहे, लिफ्ट असेल तर लिफ्ट आहे, तुमचं स्टिल्ट आहे, बेसमेंट आहे, पोडियम आहे, टेरेस आहे. हा सर्व जो एरिया आहे किंवा तुमचा पार्किंग लॉट आहे, तुमचा क्लब असेल, जिम्नॅशियम जे काय असेल, स्विमिंग पूल असेल, हे सर्व एरियाला आपण कॉमन एरिया आणि फॅसिलिटी बोलतो. मग हे डिफाईन केलेलं आहे सेक्शन 3च्या कॉमन एरिया आणि फॅसिलिटीच्या डेफिनेशन मध्ये. त्यानंतर एक डेफिनेशन आहे कॉम्पिटंट अथॉरिटी. आणि कॉम्पिटंट अथॉरिटीच्या डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे ऍज वी ऑलरेडी सीन की महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डाचा पण ह्याच्यामध्ये संबंध आहे, या ऍक्टच्या फॉर्मेशन मध्ये संबंध आहे. मग महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डाचा जर विषय असेल किंवा ते लोक जर इन्व्हॉल्ड असतील त्याच्यामध्ये त्या प्रोजेक्टमध्ये तर मग त्यांचा डेप्युटी चीफ इंजिनियर जो आहे तो कॉम्पिटंट अथॉरिटी आहे. अदरवाइज इन ऑल द रेस्ट ऑफ द प्रोजेक्ट कॉम्पिटंट अथॉरिटी मग जे आहे ते रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जे आहेत त्यांना कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून घोषित केलेलं आहे. तर ही झाली कॉम्पिटंट अथॉरिटीची डेफिनेशन. मग त्यानंतर आपल्याला डेफिनेशन एक प्रामुख्याने बघायचं आहे डिक्लरेशन. आपण हा वर्ड जो आहे डिक्लरेशन हा आपण प्रामुख्याने बऱ्याच वेळेला ऐकलेला असेल म्हणजे ह्या अपार्टमेंट ऍक्टच्या संदर्भात. मग डिक्लरेशन काय आहे. मग डिक्लेरेशन मीन्स एनी इन्स्ट्रुमेंट बाय विच, तिथे काय दिलेलं आहे डिक्लेरेशन मीन्स एनी इन्स्ट्रुमेंट बाय विच द प्रॉपर्टी इज सबमिटेड टू द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट. ही जी प्रॉपर्टी आहे ही या ऍक्ट मध्ये सबमिट केली पण ती कुठल्या डॉक्युमेंटच्या संदर्भात सबमिट केली, ज्या इन्स्ट्रुमेंटने ती प्रॉपर्टी सबमिट केली त्या इन्स्ट्रुमेंटला आपण डिक्लेरेशन बोलतो. रादर वी से इट ऍज डीड ऑफ डिक्लेरेशन. तर डीड ऑफ डिक्लेरेशन म्हणजे डिक्लेरेशनचे जे काही डेफिनेशन आहे ते तिथे दिलेलं आहे आपल्याला सेक्शन 3 मध्ये. आणि मग त्यानंतर आपल्याला अजून एक डेफिनेशन बघायचं आहे. वी हॅव सीन कॉमन एरिया आणि फॅसिलिटीज. हा डेफिनेशन आपण बघितलं. नाउ देर इज वन मोर डेफिनेशन विच स्टेट्स लिमिटेड कॉमन एरिया अँड फॅसिलिटीज. आता कॉमन एरिया फॅसिलिटीज बघितलं. व्हॉट इज दिस लिमिटेड कॉमन एरिया आणि फॅसिलिटीज. लिमिटेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज असं आहे जो कॉमन एरिया अँड फॅसिलिटी विच इज डेझिग्नेटेड इन द डिक्लेरेशन ऍज रिझर्व्ड फॉर सर्टन अपार्टमेंट्स. म्हणजे काय की एक सर्टन अपार्टमेंट साठी जर कॉमन एरिया आपण रिझर्व्ड केलेला असेल and which is already designated in the declaration, then to the exclusion of all the apartments, त्या अपार्टमेंट साठी तो लिमिटेड कॉमन एरिया आणि फॅसिलिटीज आहे तो डिक्लेअर केलेला आहे.
म्हणजे तो कॉमन एरिया आणि फॅसिलिटीमध्ये बाकीच्या अपार्टमेंट ओनर्सचा अधिकार राहणार नाही. आपण डीड ऑफ डिक्लेरेशन मध्ये ते ऑलरेडी स्टेट केलेलं आहे की हा जो कॉमन एरिया आहे तो फक्त आणि फक्त या अपार्टमेंट ओनर पुरता मर्यादित आहे. दिस वी स्टेटेड इन द डीड ऑफ डिक्लेरेशन. ह्याच्या बऱ्याच अंशामध्ये ह्या प्रोव्हिजनची मिस्चिफ जी आहे ती या कायद्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचं डिस्कशन आपण नंतर करणार आहोत. नाउ दिस इज सेक्शन 3. ह्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे विच वी नीड्स टू रेफर, दॅट इज द डेफिनेशन ऑफ मेजॉरिटी. मेजॉरिटी म्हणजे काय, तर 51% ज्याला आपण बोलतो दॅट इज मेजॉरिटी. म्हणजे सिंपल मेजॉरिटीचा कन्सेप्ट जो आहे तो ह्या ऍक्टने आपल्याला दिलेला आहे. नाउ दीज आर द प्रोव्हिजन्स अप टू सेक्शन 3 पर्यंत आपण पाहिलं, डेफिनेशन पर्यंत आपण पाहिलं. नाउ विल मूव्ह ऑन टू सेक्शन 4 आणि आपण पूर्ण ऍक्ट जो आहे तो समजण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग सेक्शन 4 जो आपल्याला सांगतो की स्टेटस ऑफ अपार्टमेंट काय आहे. जसं आपण प्रिएम्बल मध्ये बघितलं काय स्टेटस होतं की टू मेक सच अपार्टमेंट ट्रान्सफरेबल अँड हेरिटेबल. मग आपण हा स्टेटस जो आहे तो आपल्या सेक्शन 4 मध्ये दिलेला आहे. स्टेटस ऑफ अपार्टमेंट इज ट्रान्सफरेबल अँड हेरिटेबल, means the property can be transferred by transfer of property act provisions. हे आपण बघितलं. सेक्शन 5 जो आहे that talks about ownership of that apartment. आणि if you refer section 5, then in that section 5 it is stated every apartment owner shall be entitled to the exclusive ownership and possession of his apartment. Exclusive ownership अँड पोझेशन ऑफ हिज अपार्टमेंट, त्याला सेक्शन 5 मध्ये सांगितलेलं आहे ओनरशिप कन्सेप्ट. आणि त्याच सेक्शन 5 मध्ये सांगितलेलं आहे की जसं सेक्शन 2 मध्ये आपण बघितलं डीड ऑफ डिक्लेरेशनचा कन्सेप्ट आहे, तोच कन्सेप्ट जो आहे सेक्शन 5 मध्ये डीड ऑफ अपार्टमेंटचा सांगितलेला आहे. सेक्शन 5 सबक्लॉज 2 जर आपण बघितलं तर डीड ऑफ अपार्टमेंट बद्दल बोललेलं आहे. प्रत्येक अपार्टमेंट ओनरनी डीड ऑफ अपार्टमेंट करणं गरजेचं आहे. मग सेक्शन 6 कडे आपण वळूया आणि सेक्शन 6 मध्ये सांगितलेलं आहे कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज. द कॉमन एरिया आणि फॅसिलिटी आपण सेक्शन 3च्या डेफिनेशन मध्येही पाहिला. मग इथे सेक्शन 6 मध्ये काय सांगितलेलं आहे, मग इकडे सांगितलेलं आहे एव्हरी अपार्टमेंट ओनर शॅल बी एंटायटल्ड टू द इंटरेस्ट इन द कुठलं कॉमन एरिया अँड फॅसिलिटीज इन द पर्सेंटेज जे आहे ते महत्वाचं आहे ऑफ द प्रॉपर्टी. म्हणजे काय की त्याच्या फ्लॅटची जी व्हॅल्यू आहे आणि एंटायर प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू आहे तर पर्सेंटेज काढतात आणि त्या पर्सेंटेज प्रमाणे यू आर एंटायटल्ड टू द अनडिवाइडेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज. सो पर्सेंटेज महत्वाचा आहे अँड दॅट पर्सेंटेज इज डिटरमाइंड बाय द टर्म व्हॅल्यू. Now, while discussing the provisions of Maharashtra Apartment Ownership Act, I will also give you one live example. आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हणतोय की आता एक 2-3 महिन्यापूर्वी एक कमिटीची स्थापना झालेली आहे आणि त्या कमिटीला सांगितलेलं आहे की या महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट मध्ये तुम्ही अजून काही प्रोव्हिजन्स जे आहेत ह्या कायद्याला अजून स्ट्रेंथन करण्यासाठी काही प्रोव्हिजन्स तुम्हाला जर इन्कॉर्पोरेट करायचे असतील किंवा हा कायदा जर आहे दुरुस्त करायचा असेल तर मग त्यासाठी काही प्रोव्हिजन असतील तर ते तुम्ही आम्हाला सुचवा. तर त्या कमिटीमध्ये जे सुचवलेले मुद्दे होते ते देखील आपण इकडे काही डिस्कस करायचा प्रयत्न करू. अजून ते फोर्समध्ये आलेले नाहीयेत बट दे आर इन द पॅनल ऑफ डिस्कशन, म्हणजे पाईपलाईन मध्ये अजून ते मुद्दे आहेत. बट आपण अजून ते मुद्दे डिस्कस करायचा इथेही प्रयत्न करणार आहोत. सेक्शन 6 मध्ये वी आर इन सेक्शन 6. We are in common areas and facilities. We have seen that this common area and facilities is distributed in the terms of percentage, which depends on the value of your apartment to the value of the property. हे आपल्याला कळलं पर्सेंटेज. नाउ सेक्शन 6 सबक्लॉज 3 मध्ये दिलेला आहे की कुठलाही व्यक्ती दॅट कॉमन एरिया अँड फॅसिलिटीज इज अनडिवाइडेड. कुठलाही व्यक्ती म्हणजे अपार्टमेंट ओनर त्याला पार्टिशन किंवा डिव्हिजन करू शकत नाही. हे सेक्शन 6 सबक्लॉज 3 मध्ये दिलेलं आहे. नाउ विल मूव्ह ऑन टू सेक्शन 7. आणि सेक्शन 7 जो आहे तो सांगतो की कंप्लायन्स ऑफ कव्हर्नन्स असेल किंवा बायलॉज असेल किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोव्हिजन असतील दॅट इज मॅन्डेटरी. ते कंपल्सरी करायचं आहे असं सेक्शन 7 सांगतो. आणि सेक्शन 8 जो आहे तो आपल्याला सांगतो
की सर्टन वर्क्स आर प्रोहिबिटेड, काही जे कामं आहेत ती प्रोहिबिट केलेली आहेत. नाउ वेन यू सी द बायलॉज ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट, म्हणजे मॉडेल बायलॉज 2014 चे जे आपल्याकडे आहेत, आणि त्यामध्ये ज्या वेळेला इफ यू रेफर बायलॉ नंबर 45, 46, 47, 48, त्याच्यामध्ये दिलेला आहे की फ्लॅट जो आहे तो गुड कंडिशन मध्ये, गुड मेंटेनन्स मध्ये ठेवायचा आहे, आणि कुठल्याही प्रकारचं न्यूसन्स तुम्ही करायचं नाही आहे, कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चरल डिफेक्ट, स्ट्रक्चरल डॅमेज करायचा नाहीये प्रॉपर्टीला. हे सगळं या प्रोव्हिजन मध्ये दिलेलं आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये. नाउ दिस सेक्शन 8 ऑफ महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट ही सिमिलर प्रोव्हिजन आहे. ते सांगतं की कुठल्याही प्रकारचं डिफेक्ट किंवा न्यूसेन्स जो आहे तो तुम्ही क्रिएट करू नका, म्हणजे सिमिलर टू द प्रोव्हिजन्स ऑफ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये प्रमाणे. नाउ सेक्शन 9 जो आहे, सेक्शन 8 सांगितल्यावरती सेक्शन 9 जो आहे तो लगेच आपल्याला सांगतो एन्क्युम्ब्रन्सेस बद्दल, आणि मग तो सांगतो वन्स द प्रॉपर्टी इज सबमिटेड टू द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट, त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे एन्क्युम्ब्रन्सेस त्याच्यावरती लोड करायचे नाही, इररेस्पेक्टिव्ह ऑफ द एन्क्युम्ब्रन्सेस ऑन द अपार्टमेंट, इंडिव्हिज्युअल अपार्टमेंट्स. तर तो आपल्याला सेक्शन 9 मध्ये सांगितलेला आहे. सेक्शन 10 मध्ये कॉमन एक्सपेन्सेस अँड प्रॉफिट्स, म्हणजे आपण जसं आपल्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये मेंटेनन्स ज्या वेळेला आपण काढतो त्यावेळेला आपण जसं म्हणतो की सर्व्हिस चार्जेस मध्ये आपण म्हणतो की प्रत्येक फ्लॅटला सेम सर्व्हिस चार्जेस लावण्यात यावे, इक्वालिटीचा कन्सेप्ट आहे. मग तसं इथे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्टला मगाशी आपण जे पर्सेंटेज काढले डिपेंड ऑन द व्हॅल्यू ऑफ द अपार्टमेंट, त्या पर्सेंटेज प्रमाणे तुम्हाला कॉमन एक्सपेन्सेस जे आहेत ते लावण्यात येतील. जर प्रॉफिट्स आपण गेन केले तर कॉमन प्रॉफिट्स जे आहेत ते त्याप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करण्यात येतील. ते सेक्शन 10 मध्ये सांगितलेलं आहे. नाउ सेक्शन 11, सेक्शन 11 जो आहे तो सेक्शन 2 ला लिंक केलेला आहे. सेक्शन 2 काय सांगतो, ऍप्लिकेशन ऑफ द ऍक्ट. कसं ऍप्लिकेशन आहे, द प्रॉपर्टी इज सबमिटेड टू द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट, आणि हाऊ इट इज सबमिटेड, by an instrument which is called a declaration, rather which is called a deed of declaration. Now what are the contents in this deed of declaration, ते सांगितलेलं आहे सेक्शन 11 मध्ये. So if you refer section 11, त्याचं हेडिंग आहे contents in the deed of declaration. मग contents कुठल्या कुठल्या आहेत त्याच्यामध्ये, मग deed of declaration मध्ये आपल्याला लँडचा उल्लेख करायचा आहे, लँडच्या टायटलचा उल्लेख करायचा आहे, मग तुम्हाला त्याच्यामध्ये त्या बिल्डिंगचा उल्लेख करायचा आहे, त्या बिल्डिंग मध्ये असणारे अपार्टमेंट्स किती आहेत त्याचा उल्लेख करायचा आहे, व्हॉट आर द कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज त्याचा उल्लेख करायचा आहे, व्हॉट आर द लिमिटेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज त्याचाही उल्लेख करायचा आहे, मग पर्सेंटेज ऑफ अनडिवायडेड इंटरेस्ट प्रत्येक अपार्टमेंटला किती आहे, या सर्व गोष्टींचा उल्लेख जो आहे तो डीड ऑफ डिक्लेरेशन मध्ये आपल्याला करायचा आहे. सिमिलरली सेक्शन 12 जो आहे तो सांगतो कंटेंट्स ऑफ डीड ऑफ अपार्टमेंट्स. नाउ 11 डीड ऑफ डिक्लेरेशन, 12 टॉक्स अबाउट डीड ऑफ अपार्टमेंट. पण डीड ऑफ अपार्टमेंट मध्ये पण सिमिलर प्रोव्हिजन्स येतील, जसं आपल्या अग्रीमेंट फॉर सेल आणि सेल डीड मध्ये आपण बघतो, आपल्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा मोफाच्या अंतर्गत आपण जे अग्रीमेंट करतो त्यामध्ये जे प्रोव्हिजन्स असतात तसे प्रोव्हिजन्स इथे डीड ऑफ अपार्टमेंट मध्ये देखील इनकॉर्पोरेट करायचे आहे. नाउ सेक्शन 13 जो आहे तो सांगतो, सेक्शन 13 टॉक्स अबाउट की हे जे डीड ऑफ डिक्लेरेशन आहे किंवा डीड ऑफ अपार्टमेंट आहे किंवा फ्लोर प्लॅन्स जे आहेत तुमचे, दॅट कंपल्सरी नीड टू बी रजिस्टर्ड, कंपल्सरी त्याला रजिस्टर्ड केलं पाहिजे. जर ते रजिस्टर्ड केलं नाही तर इट इज नॉट अ व्हॅलिड डीड ऑफ डिक्लेरेशन नॉर इट इज अ व्हॅलिड डीड ऑफ अपार्टमेंट. सो दॅट डीड ऑफ डिक्लेरेशन, डीड ऑफ अपार्टमेंट जे आहे ते कंपल्सरी तुम्हाला रजिस्ट्रेशन ऍक्ट अंतर्गत रजिस्टर्ड करायचं आहे. इथपर्यंत झालं 13 मध्ये. 14 मध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे की तुम्ही ह्या प्रोव्हिजन, समजा तुम्ही ह्या ऍक्ट मध्ये सबमिट केली तुमची प्रॉपर्टी आणि नंतर कालांतराने तुम्हाला वाटलं की ह्या ऍक्ट मधनं आपल्याला बाहेर निघायचं आहे, मग त्या बाहेर निघण्यासाठी जी प्रोव्हिजन आहे ती सेक्शन 14 मध्ये दिलेली आहे. आणि सेक्शन 14 मध्ये सांगितलेलं आहे की ह्या ऍक्टच्या प्रोव्हिजन मधून बाहेर जर निघायचं असेल तर मेजॉरिटी ऑफ अपार्टमेंट ओनर्सचा गरज लागते. किती लागते? मेजॉरिटी ऑफ अपार्टमेंट ओनर्स म्हणजे 51%. 51% लोकांनी जर रेझोल्युशन पास केलं तर मग ह्या ऍक्टच्या बाहेर आपण पडू शकतो. आणि मग ते कसं पडायचं आहे? बाय अन इन्स्ट्रुमेंट विच इज ड्युली एक्झिक्युटेड, बाय अन इन्स्ट्रुमेंट विच इज ड्युली एक्झिक्युटेड असं सेक्शन 14 मध्ये सांगितलेलं आहे. मग सेक्शन 15 मध्ये सांगितलेलं आहे बाहेर पडल्यावर करणार काय. समजा अपार्टमेंटच्या ऍक्टच्या बाहेर आपण पडलो तर मग काय करायचं? मग ह्यासाठी आपल्याला थोडासा मोफा बघावा लागेल. तर मोफा कायदा काय सांगतो
की जर तुमची बिल्डिंग प्रमोटरला लायबिलिटी फिक्स करतो, ज्या वेळेला तुझी बिल्डिंग जी आहे त्याच्यामध्ये मिनिमम नंबर ऑफ फ्लॅट्स बुक झालेले असतील, मग त्यावेळेला तुझ्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट ऑप्शन, कॉपरेटिव्ह सोसायटी फॉर्म कर, और अपार्टमेंट फॉर्म कर, और कंपनी फॉर्म कर. मग हे 3 ऑप्शन तुला वर्कआउट करायचे आहेत. सिमिलरली वेन यू गो आउट ऑफ दिस ऍक्ट, अगेन यू आर बॅक टू द पॅव्हिलियन, आणि मग तुम्ही बोलता की अगेन यू हॅव 3 ऑप्शन्स. फर्स्ट, either to form a cooperative society, again we can come back to this act, महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट, किंवा तुम्ही कंपनी फॉर्म करू शकता. तुमच्याकडे तिन्ही प्रोव्हिजन्स ओपन आहेत. आणि मग तेच सांगितलेलं आहे सेक्शन 15 मध्ये. सेक्शन 15 सांगतो की जर तुम्ही सेक्शन 14च्या अंतर्गत मध्ये बाहेर पडलात, मग तुम्ही परत रिसबमिट ह्या ऍक्टला करू शकता. म्हणजे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट मध्ये परत देखील तुम्हाला घेऊ शकतो. तुमच्यासाठी दरवाजे जे आहेत ते ऍक्टनी ओपन करून ठेवलेले आहेत. सेक्शन 15 आपल्याला हे सांगतं. व्हॉट इज सेक्शन 16? सेक्शन 16 टॉक्स अबाउट कंटेंट्स इन द बायलॉज. म्हणजे बायलॉज जे आहेत ते फ्रेम करायचे आहेत तुम्हाला, आणि ते बायलॉज तुम्हाला डीड ऑफ डिक्लेरेशन बरोबर रजिस्टर्डही करायचे आहे. ते सेक्शन 16 मध्ये सांगितलेलं आहे. मग जसं आपण आपल्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये बायलॉज मध्ये आपण बघतो की मेंटेनन्स वगैरेचे प्रोव्हिजन्स आहेत, इलेक्शन संदर्भातल्या प्रोव्हिजन्स आहेत, प्रेसिडेंटला इलेक्शन कसं करायचं, सेक्रेटरीला इलेक्शन कसं करायचं, ट्रेझररला इलेक्शन कसं करायचं, ते सर्व प्रोव्हिजन्स बायलॉज मध्ये जसे असतात तसे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट मध्ये देखील आपण आपले बायलॉज जे आहेत ते फ्रेम करू शकतो. ते इलेक्शनचा टेन्युअर जो आहे, 1/3 रिटायरमेंट आहे, हे सर्व प्रोव्हिजन्स आपल्याला बायलॉज मध्ये इन्कॉर्पोरेट करून घ्यायचे असतात. आणि तो बायलॉ जो आहे तो आपल्याला त्याच्याबरोबर रजिस्टर्डही करायचा आहे. नाऊ टॉक अबाउट सेक्शन 17. सेक्शन 17 आपल्याला हे सांगतो की सपोज कुठला तरी अपार्टमेंट ओनर आहे आणि त्याचा अपार्टमेंट ओनर मध्ये त्याचे ओनरशिप राईट्स आहेत. ही हॅज ऑल्सो ओनरशिप राईट इन द कॉमन एरिया, अनडिवायडेड कॉमन एरिया टू द पर्सेंटेज. मग त्यांनी जर उद्या सांगितलं की मला तो कॉमन एरिया आणि फॅसिलिटी युजच करायचे नाही आहे, मी तर बाहेर गावी आहे, मग तर मी तुम्हाला मेंटेनन्स त्या कॉमन एरिया आणि फॅसिलिटीचा देणार नाही. तर त्यासाठी सेक्शन 17 आहे की तुम्हाला वेवर तुम्ही करू शकत नाही, असं सेक्शन 17 नी सांगितलेलं आहे. यू कांट वेव युअर मोड ऑफ एन्जॉयमेंट. ती जरी तू यूज करतो की नसतो, तुला त्याचा मेंटेनन्स जो आहे तो द्यावा लागेल. यू आर ऑल्सो द ओनर ऑफ दॅट अनडिवायडेड इंटरेस्ट. हे आपल्याला सेक्शन 17 नी सांगितलेलं आहे. नाउ सेक्शन 18 जो आहे तो आणि 19 जो आहे तो एन्क्युम्ब्रन्सेसच्या पुढे थोडासा जाऊन चार्ज बद्दलचा प्रामुख्याने बोलतो. मग सेक्शन 19 जो आहे तो चार्ज बद्दल सांगतो की चार्ज जो आहे तो त्याच्यावर राहील जर मेंटेनन्स जे घेतलेलं आहे ते जर भरलं नसेल तर चार्ज तुझ्यावरती ठेवणार आहे. आणि 18 जो आहे तो आपल्याला असेसमेंट बद्दल बोलतो. म्हणजे काय, ती प्रॉपर्टीला सेपरेट असेसमेंट. असेसमेंट टॅक्स जे आपण भरतो कॉर्पोरेशनला तो आपल्या अपार्टमेंट पुरता मर्यादित राहावा आणि कॉमन एरिया आणि फॅसिलिटीमध्ये जे आपला अनडिवायडेड शेअर आहे तिथपर्यंत मर्यादित ठेवण्याचं जो कार्य आहे ते सेक्शन 18 ने आपल्याला प्रदान केलेलं आहे. सेपरेट प्रॉपर्टी, सेपरेट असेसमेंट, सेक्शन 18. सेक्शन 19 आपण चार्ज ऑलरेडी बघितलेला आहे. सेक्शन 20 जसं आपल्याकडे सेक्शन 73 आहे आणि तिकडे आपण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये सेक्शन 73 मध्ये सांगतो की ऑल द कमिटी मेंबर्स आर जॉईंटली अँड सिव्हिली रेस्पॉन्सिबल. तसं इथे जे आहे सेक्शन 20 मध्ये सांगितलेलं आहे, इथे आपण जॉईंटली अँड सिव्हिली रेस्पॉन्सिबल आहोत फॉर द कॉमन एक्सपेन्सेस, असं तिथे सेक्शन 20 मध्ये सांगितलेलं आहे. आणि इवन इफ यू सोल्ड आउट दिस प्रॉपर्टी, जरी तुम्ही तुमची प्रॉपर्टी विकली तर जो घेणारा आहे परचेसर, दॅट परचेसर इज ऑल्सो रेस्पॉन्सिबल जॉईंटली अँड सिव्हिली टू द कॉमन एक्सपेन्सेस जे अगोदर ड्यूज होते त्याच्यासाठी. आणि मग नंतर त्याचे रिकव्हरीचे राईट्स वगैरे जे आपण आहेत ते मेंटेन ठेवलेले आहे. मग हे आपल्याला सेक्शन 20 नी सांगितलं. सेक्शन 21 जो आहे तो इन्शुरन्स बद्दल बोलतो की इन्शुरन्स प्रॉपर्टीचा जो आहे तो घ्यायचा. सेक्शन 21 आपल्याकडे पण प्रोव्हिजन आहे 165च्या पुढे आपण जर बघितलं तर तिथे आपल्याकडे 161 मध्ये वगैरे प्रोव्हिजन दिलेली आहे बायलॉज नंबर 161 मध्ये इन्शुरन्स. आणि त्यानंतर सेक्शन 22 जो आहे महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिपचा तो डिस्ट्रक्शन, डॅमेज किंवा डिव्होल्युशन ऑफ द प्रॉपर्टी त्या संदर्भात थोडासा बोलतो. सेक्शन 23 जो आहे तो ऍक्शन संदर्भातला बोलतो. सेक्शन 24 जो आहे तो बाइंडिंग फोर्स आहे असं सांगतं. ऍक्ट जो आहे तो बाइंडिंग फोर्स आहे. सेक्शन 24(5) जो आहे तो रूल मेकिंग पॉवर आहे. जर रूल्स बनवायचे असतील स्टेटला अंडर दिस ऍक्ट देन दे कॅन इनॅक्ट द रूल्स अंडर सेक्शन 25. मग 26 जो आहे तो रिमूव्हल ऑफ डाऊट आहे. 27 जो आहे तो इनॅक्टमेंट ऑफ अदर ऍक्ट्स आहेत.
आणि 28 जो लास्ट सेक्शन आहे तो सिव्हिरेबिलिटीचा सेक्शन आहे. असं या पूर्ण ऍक्टनी कव्हर केलेलं आहे. बट नाव ह्याच्यामध्ये काही सेक्शन्स जे आहेत ते आपल्याला इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला ते आता सांगायचे आहे. कुठले सेक्शन्स जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत आणि आपण अजून त्याचा उल्लेख केलेला नाही आहे. तर आपल्याकडे या महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्टची काही अमेंडमेंट्स आलेले आहेत. 2018चा अमेंडमेंट आहे, 2020चा लेटेस्ट अमेंडमेंट आहे. दॅट अमेंडमेंट्स जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. काय इम्पॉर्टंट आहेत ते आपण थोडा बघण्याचा प्रयत्न करूया. आता जसा आपण थोडा ह्याचा इतिहास सांगितला महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्टचा, तो इतिहास काय होता तर 1970च्या अगोदरचा इतिहास होता आणि 1970ला कायदा जो आहे तो निर्माण झाला. पण आज ज्या वेळेला आपण 2010 क्रॉस केलेला आहे तेव्हा त्या बिल्डिंग्स ज्या आहेत त्या जर्जर झालेल्या आहेत आणि त्याचं रिडेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या एस्टॅब्लिश करायच्या आहेत. पण रिडेव्हलपमेंट करताना बरेचसे त्रास येत आहेत कारण लिमिटेड इंटरेस्ट क्रिएट केलेला आहे. मग ते डिक्लेरेशन आहे, डीड ऑफ अपार्टमेंट आहे, प्रत्येक ओनरचा स्टे आहे. म्हणून कायद्याने काही प्रोव्हिजन्स अमेंड केलेले आहेत आणि मग ते अमेंडमेंट काय आहे तर ते आपल्याला थोडंसं पाहायचं आहे. नवीन सेक्शन 3 जो डेफिनेशनचा क्लॉज आहे त्यामध्ये 2 डेफिनेशन जे आहेत ते ऍड केलेले आहेत. फर्स्ट इज कोऑपरेटिव्ह कोर्ट. कोऑपरेटिव्ह कोर्टचं डेफिनेशन जे आहे ते सेक्शन 3 मध्ये ऍड केलेलं आहे. अँड रजिस्ट्रारचं डेफिनेशन जे आहे ते सेक्शन 3 मध्ये ऍड केलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 6 मध्ये सेक्शन 6 कॅपिटल ए जो आहे तो इन्सर्ट केलेला आहे. दॅट सेक्शन 6A इज स्पेसिफिकली फॉर रिडेव्हलपमेंट ऑफ दॅट अपार्टमेंट्स. नाउ हाऊ टू रिडेव्हलप द प्रॉपर्टी. देन इट इज स्टेटेड दॅट द रिडेव्हलपमेंटचा कुठलाही मुद्दा असेल, कुठलाही रेझोल्युशन पास करायचं असेल, देन दॅट रेझोल्युशन कॅन बी पास्ड बाय सिम्पल मेजॉरिटी. 51% कन्सेंटनी तुम्ही रिडेव्हलपमेंट करू शकता असं सेक्शन 6 कॅपिटल ए ने आपल्याला सांगितलेलं आहे. प्लस तिथे असंही दिलेलं आहे की जर 30 वर्षाच्या पेक्षा जुनी बिल्डिंग पाहिजे तुम्हाला रिडेव्हलप करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये पण तो 30 वर्षाचा फंडा आहे. जर आपण तो GR बघितलं 4 जुलै 2019चं तर त्यामध्ये देखील तो 30 वर्षाचा फंडा इनकॉर्पोरेट केलेला आहे. इव्हन आपले जे डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स आहेत किंवा मुंबईसाठी डेव्हलपमेंट DCPR 2034 बोलतो आणि बाकीच्या जे आपले हे आहेत म्हणजे पुणे आहे, नाशिक आहे, मुंबई, नवी मुंबई आहे, यासाठी जे युनिफाईड DCPR काढलेला आहे, मुंबई सोडून बाकी सगळीकडे महाराष्ट्रामध्ये युनिफाईड DCPR आहे. तर त्यामध्ये देखील त्या 51%चा कन्सेप्ट आणि 30 वर्षाचा जो कन्सेप्ट आहे तो तिथे इनकॉर्पोरेट झालेला आहे. प्रोव्हाइडेड जर बिल्डिंग 30 वर्षाच्या अगोदर पडायला आलेली असेल किंवा धोकादायक असेल तर मग एकदम सर्कमस्टान्सेस मध्ये तुम्ही कमिशनरला ऍप्लिकेशन करू शकता आणि मग तुम्हाला परमिशन मिळून तुम्ही ती बिल्डिंग देखील रिडेव्हलप करू शकता. मग हे झाले सेक्शन 6 कॅपिटल ए चे प्रोव्हिजन्स. त्यानंतर आपल्याकडे 12 सेक्शन जो होता तर सेक्शन 12 कॅपिटल ए जो आहे तिकडे इन्सर्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला काही मॉडिफिकेशन करायचे आहेत डीड ऑफ डिक्लेरेशन मध्ये म्हणा किंवा डीड ऑफ अपार्टमेंट मध्ये म्हणा तर देन दॅट मॉडिफिकेशन कॅन ऑल्सो बी डन बाय सिम्पल मेजॉरिटी. ते देखील तुम्ही करू शकता. तसेच सेक्शन 16 मध्ये सबक्लॉज कॅपिटल ए आणि सेक्शन 16 कॅपिटल बी जो आहे तो इन्सर्ट करण्यात आलेला आहे आणि रजिस्ट्रारना पॉवर जे आहे ते इथे प्रदान करण्यात आलेले आहे. म्हणजे जर समजा कुठल्याही मेंबरनी, कुठल्याही अपार्टमेंट ओनरनी किंवा असोसिएशन ऑफ अपार्टमेंटनी जर या ऍक्टच्या प्रोव्हिजन्सचा ब्रीच केलं, ब्रीच ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट किंवा कॉन्ट्राव्हेन्शन टू द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट, देन you can complain to the registrar of cooperative housing societies. जे रजिस्ट्रार आहेत मग ते डेप्युटी रजिस्ट्रार असेल, DDR असेल, ह्याला तुम्ही जाऊन तक्रार करू शकता आणि ते तक्रार जे आहे त्यांनी निवारण करायचं आहे ऍज पर दिस प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट विदिन 30 days. 30 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या तक्रारीचं निवारण करायचं आहे. दिस इज स्पेसिफाईड अंडर सेक्शन 16 कॅपिटल ए मध्ये दिलेलं आहे. आणि जर त्या तक्रारीचं निवारण झाल्यावरती तुम्हाला समाधान नसेल तर मग एक पार्टी जी अग्रीड पार्टी आहे दे कॅन अपील टू कोऑपरेटिव्ह कोर्ट. कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये तुम्ही अपील करू शकता. ती प्रोव्हिजन दिलेली आहे सेक्शन 16 सब क्लॉज बी मध्ये. कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये अपील आहे विदिन 60 days फ्रॉम द डेट ऑफ तुम्हाला माहिती पडल्यापासून, तुम्ही ऑर्डर माहिती पडल्यापासून तुम्ही विदिन 60 days तुम्ही जाऊन अपील करू शकता आणि विदिन 90 days कोऑपरेटिव्ह कोर्टाला तुमची तक्रार जी आहे ती निवारण करायचं आहे, अपील जी आहे ती डिसाईड करायची आहे. तर 16A आणि 16B आपण बघितला. आणि ज्या वेळेला आपण त्या नवीन कमिटीबद्दल बोलतो, कमिटीमध्ये जे काय अमेंडमेंट्स आपण सुचवलेले आहेत त्याच्याबद्दल बोलतो, तर त्यामध्ये प्रामुख्याने या 16A 16B मध्ये स्ट्रेस केलेला आहे.
आणि वी से दॅट की जी हेरार्की आहे ती मेंटेन केलेली नाही आहे. रजिस्ट्रारकडे असणारे पॉवर्स जे आहेत त्याचे अपील देखील रजिस्ट्रारकडे झालं पाहिजे, किंवा जर समजा तसं नसेल तर 16A चे पॉवर कॉपरेटिव्ह कोर्टाला दिले पाहिजे आणि मग कॉपरेटिव्ह कोर्टाने त्याचं अपील ऐकलं पाहिजे. ही एक हेरार्की आपल्याकडे एक ज्युडिशरी सिस्टम मध्ये दिलेली आहे, तर ती मेंटेन करावी असं आपण एक तिथे अमेंडमेंट मध्ये सुचवलेलं आहे. लिमिटेड कॉमन एरियाज आणि इंटरेस्ट जो आहे तो देखील ह्या ऍक्ट मध्ये नसावा असं देखील आपण सुचवलेलं आहे. आणि कॉमन एरिया आणि अम्युनिटीज जो आहे दॅट शुड नॉट बी अकॉर्डिंग टू द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी बट दॅट शुड बी अकॉर्डिंग टू द एरिया ऑफ द प्रॉपर्टी, असे देखील आपण सजेशन्स जे आहेत ते कमिटी मार्फत आपण स्टेटला केलेले आहे. तर याप्रमाणे हा ऍक्ट जे आहे ते रूपरेषा आहे. ह्या ऍक्ट मध्ये काही जजमेंट्स जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. मग उदाहरणार्थ जजमेंट्स जे कुठले इम्पॉर्टंट आहेत तर 2007 मध्ये आपल्याकडे एक पद्मावती कन्स्ट्रक्शनचं जजमेंट आहे स्टेट ऑफ महाराष्ट्राचं, तेही इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुमचं सेक्शन 2018 मध्ये एक आपल्याकडे जजमेंट आलं होतं सरिता नागरी सीएचएसचं. मग ते सरिता नागरी सीएचएसचं तेही जजमेंट इम्पॉर्टंट आहे. या जजमेंट मध्ये झालं काय तर थोडक्यात त्याची माहिती घेऊया. अपार्टमेंट जे आहे ते प्रमोटरनी फॉर्म केलं. प्रमोटरनी अपार्टमेंट फॉर्म केल्यावरती डीड ऑफ अपार्टमेंट प्रत्येकांचे केले गेले आणि त्यानंतर त्या लोकांना वाटलं की आपल्याला कोऑपरेटिव्ह सोसायटीची निर्मिती करायची आहे, आपल्याला अपार्टमेंट नको आहे, अपार्टमेंटमध्ये आपल्याला त्या प्रोव्हिजन्स नको आहे. आणि मग त्या लोकांनी डीडीआर कडे डेप्युटी रजिस्ट्रार कडे अप्लाय केलं की मला कोऑपरेटिव्ह सोसायटीचं आम्हाला ऍप्लिकेशन जे आहे ते आमचं स्वीकृत करा. तर डेप्युटी रजिस्ट्रारने ऍप्लिकेशन जे आहे ते स्वीकारलं. मग त्यानंतर त्या प्रमोटरनी अपील केलं, रिव्हिजन गेलं आणि मग तिकडे त्या प्रमोटरच्या फेवरमध्ये निकाल लागला की कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करू न देणं. मग हे सर्व मॅटर जे आहे ते रिट पिटिशन मध्ये बॉम्बे हायकोर्टकडे गेलं आणि बॉम्बे हायकोर्ट ह्या मॅटरमध्ये डिसाईड केलं की दे रेफर टू सेक्शन 10 ऑफ मोफा 10 सबक्लॉज 1 अँड 10 सबक्लॉज 2 अँड दे से दॅट की 10 सबक्लॉज 2 मध्ये असं दिलेलं आहे की when the promoter submits the property to the provisions of Maharashtra Apartment Ownership Act, then cooperative society किंवा कंपनी फॉर्म करायचं नाही असं सेक्शन 10 सबक्लॉज 2 मध्ये दिलेलं आहे. पण 10 सबक्लॉज 2 ला बॉम्बे हायकोर्टनी रिलेट केलं सेक्शन 4 सबक्लॉज 1 कॅपिटल ए ला ऑफ मोफा आणि तिकडे असं माहिती दिलेली आहे की सेक्शन 4 सबक्लॉज 1 मध्ये तुम्हाला डिक्लेरेशन करायचं आहे. when you start the project, प्रमोटरला सांगितलेलं आहे की when you commence the project, at that point of time you have to made a declaration in the form of agreement मध्ये म्हणा किंवा रेरा मध्ये आपण बघतो वेबसाईट मध्ये म्हणा. डिक्लेरेशन काय द्यायचं आहे की आय विल इन फ्युचर सबमिट दिस प्रॉपर्टी टू द प्रोव्हिजन्स ऑफ अपार्टमेंट ऍक्ट किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा कंपनी, हे आपल्याला आधीच सांगायचं आहे. आणि जर आपण त्यांनी मग बॉम्बे हायकोर्टाने ते सर्वांचे अग्रीमेंट ज्या वेळेला तपासले त्या अग्रीमेंटमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीचा उल्लेख होता आणि म्हणून कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करणं हा त्या मेंबर्सचा मूलभूत अधिकार आहे असं बॉम्बे हायकोर्टाने सरिता नागरी सोसायटीमध्ये ठरवलेलं आहे. तर हे काही जजमेंट्स जे आहेत ते आपल्याला फार इम्पॉर्टंट आहेत. रिडेव्हलपमेंट मध्ये पण काही जजमेंट्स आलेले आहेत, सेक्शन 6A च्या अंतर्गत मध्ये पण काही जजमेंट्स आलेले आहेत, ते देखील आपल्याला काही इम्पॉर्टंट आहेत. आणि अशा तऱ्हेने आपण ह्या महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्टचा जो आहे तो प्रवास जो आपण पाहिला सेक्शन 1 पासून ते सेक्शन 28 पर्यंत त्याचा इतिहास थोडासा पाहायचा प्रयत्न केला आणि त्याच्या अनुषंगाने काही जजमेंट्स जे बॉम्बे हायकोर्टचे आहेत ते देखील आपण पाहायचा प्रयत्न इथे केलेला आहे. तर आता आय थिंक आय विल हँड इट ओव्हर टू सुहास पटवर्धन साहेब. धन्यवाद ऍडव्होकेट परब साहेब. कायद्यातल्या क्लिष्ट तरतुदी तुम्ही अतिशय सोप्या करून सांगितल्या आहेत की अपार्टमेंट ऍक्ट कशामुळे सुरुवात झाली, त्याच्यात काय काय तरतुदी आहेत, कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि याच्यात फरक आहे काय काय आहे आणि कशा पद्धतीनं आपण आता त्यापुढे वाटचाल करायला पाहिजे. तर याच्यात अजून भरपूर आपल्याला इतर ऍडव्होकेट कडनं पण ऐकायचं आहे आणि नंतर आपण उत्तर पण घेणार आहोत. आपल्याकडे आपले जिल्हा उपनिबंधक नारायण आगाव साहेब जॉईन झालेले आहेत, तर त्यांना मी विनंती करतो. नारायण आगाव साहेब हे पुणे शहर उपनिबंधक आहेत, जिल्हा उपनिबंधक. आगाव साहेब, तुमचं स्वागत आहे या वेबिनारला. त्याचप्रमाणे JD पाटील जिल्हा उपनिबंधक मुंबई हे पण जॉईन झाले, त्यांचे मी स्वागत करतो आणि नारायण आगाव साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आगाव साहेब. थँक्यू सर. सर्वांना नमस्कार. सर, पहिलं सर्वप्रथम तर मी पुणे फेडरेशन आणि आपल्या या वेबिनार मध्ये सामील झालेली तज्ज्ञ मंडळी, ऍडव्होकेट्स सर्वांचं स्वागत करतो. मला वाटतं फर्स्ट टाइम आहे की आपण अपार्टमेंट ऍक्ट वर
वेबिनारच्या माध्यमातून मीटिंगद्वारे मार्गदर्शन करीत आहोत. एकंदर पाहिलं तर सर परब साहेबांचं मी संपूर्ण ऐकलं. अपार्टमेंट ऍक्टची पार्श्वभूमी काय आहे, सहकारी संस्था अधिनियम कुठपर्यंत, त्याच्यानंतर मोफा जो आहे तो आपला. एकंदर मला सांगायचं सर ते तिन्ही कायदे एकत्रित चालतात आणि सोसायटीचा ऍक्ट आहे, मोफा आहे, ह्याच्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जसं सांगलं की कर्ज मिळण्यासाठी किंवा इंडिव्हिज्युअल ओनरशिपसाठी कॉमन अम्युनिटीज मध्ये सुद्धा इंडिव्हिज्युअल ओनरशिप हा कन्सेप्ट थोडा वेगळा होता, म्हणून मोफामध्ये याची उत्तरं नव्हती आणि मोफा तिथपर्यंत जाण्यासाठी प्रॉब्लेम येत असल्यामुळं अपार्टमेंट ऍक्ट आणलेला आहे. आणि ह्या ऍक्टचं या दरम्यान मला एकच बोलायचं आहे की सर आपण कन्व्हेंट डीडचा जो आपण ड्राईव्ह घेतला त्याच्यामध्ये सर्व आपल्या अपार्टमेंट धारक असतील, सोसायटी असतील, त्यांना वाटायला लागले की कन्व्हेंट डीड हा फक्त सोसायटीसाठीच आहे. परंतु आज माझी तज्ञ मंडळींना विनंती आहे की कन्व्हेन्स हा सोसायटीच नाही तर तिन्ही, जसं परब साहेबांनी सेक्शन 10 मधील तरतूद सांगली की मोफा मध्ये किंवा अपार्टमेंट असेल आपण तिन्ही करू शकतो. कॉपरेटिव्ह सोसायटी आहे, अपार्टमेंट आहे आणि कंपनी सुद्धा. तसंच कन्व्हेन्स हा तिन्हीला आहे. परंतु काय व्हायला सर मग छोटे छोटे जे युनिट आहेत 5च्या वर तर हा कायदा लागू होतो म्हणजे सबमिट करता येतं. तरी छोटे जे युनिट असले तरी सोसायटी फॉर्मेशन कडं जास्त लोकांचा कल यायला आणि एकच वाटतं सर्व अपार्टमेंट धारकांना की इथं ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टीम ही सेट झालेली आहे, म्हणजे रजिस्टर आहेत, कॉपरेटिव्ह कोर्ट आहे, माहिती जी आहे ती. तर अपार्टमेंट जरी असले तरी त्यांनाही हीच सिस्टीम आता 2020च्या कायद्याप्रमाणे दुरुस्ती जी केली आपली 15 सप्टेंबर 2020ला, त्यांच्यासाठी ही अपार्टमेंट धारकांनाही आता ग्रीव्हन्स रजिस्ट्रारकडे देता येईल. तर या निमित्तानं मला थोडं वाटतं सर की ग्रीव्हन्स रिड्रेसल जे आहे की रजिस्ट्रारनी आलेल्या तक्रारीवर काय करावं, कारण ह्याच्यानंतर तक्रारीची चौकशी करणे, डायरेक्शन देणे, त्याच्यानंतर निकाल मान्य नसलं तर कॉपरेटिव्ह कोर्टाकडे जाणे, ह्या बाबतीत थोडस परब साहेबांना विनंती आहे माझी. आणखी जे तज्ज्ञ असतील त्यांनीही थोडं मार्गदर्शन, त्याचा आम्हाला सुद्धा फायदा होईल. तर एकंदर अपार्टमेंट ऍक्ट हा इंडिव्हिज्युअल ओनरशिप आणि हेरिटेबल ट्रान्सफरेबल राईट हे क्लिअर करतो. मी तर थोडं ह्या मताचा पण आहे, सोसायटीमध्ये कॉमन कडं ओनरशिप जाते, इंडिव्हिज्युअल अधिकार तसे नाही राहत. प्रत्येक बाबीसाठी आपल्याला सोसायटीकडे जावं लागतं. पण अपार्टमेंट ऍक्ट हा त्याच्यामध्ये सोल्युशन देऊन इंडिव्हिज्युअल राईट देतोय आपल्याला. मग मॉर्गेज असेल, कर्ज असेल किंवा इतरही बाबी, हेरिटेबल असेल, एनओसीची ही गरज पडत नाही. तर म्हणजे दोन्ही ऍक्ट हा हे महत्वाचे आहेत, एकमेकांना पूरक आहेत. आणि आज आपण जे सेशन घेत आहे त्याच्यावर मार्गदर्शनासाठी, तर याच्यामध्ये आपण सर्वांना मार्गदर्शन होईल. म्हणून आम्ही तुमच्या विनंतीप्रमाणे जसं आपल्या कायद्यामध्ये असोसिएशन, फेडरेशन च्या डेफिनेशन दिल्यात आहेत. असोसिएशन मध्ये सोसायटी आणि अपार्टमेंट एकत्र येऊन आपण करू शकतो, तसं फेडरेशनची मेंबरशिप आपण असोसिएशन त्या धर्तीवर अपार्टमेंट धारकांनाही दिलेली आहे. आणि आज पहिलं सेशन आहे त्यांच्यासाठी. मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि मी पूर्ण सेशन ऐकणार आहे, कारण आम्हाला हा कायदा नवीनच आहे. आता वकील साहेबांनी सांगल्याप्रमाणे आपल्याकडे कन्व्हेन्स आणि हे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आणि या दरम्यान बोलण्याला हरकत नाही की आता आपण अपार्टमेंट चे ही कन्व्हेन्स नियर अबाउट आपण 25% म्हणजे एकूण कन्व्हेन्सच्या 25% अपार्टमेंटचे कन्व्हेन्स यायलेत आपल्याकडं. म्हणून या कायद्याची माहिती होणं अंमलबजावणीसाठी फायदेशीर होईल. तर आपल्याला शुभेच्छा देऊन मी जॉईन राहतो सर. थँक्यू. धन्यवाद आगाव साहेब, आपण चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक तर तुम्ही पहिल्यांदा जिल्हा उपनिबंधकांनी आम्हाला पुणे हाऊसिंग फेडरेशनला याची मान्यता दिली अपार्टमेंटला प्रतिनिधित्व करायची, त्याबद्दल त्याचे आभार. आणि आता मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार. आपल्याकडे मुंबई जिल्हा उपनिबंधक श्री JD पाटील साहेब आहेत, तर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. त्या अपार्टमेंटच्या कमिटीवर आहेत राज्य शासन नेमलेल्या. पाटील साहेब. हा, नमस्कार साहेब. पटवर्धन साहेब, महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फेडरेशन आणि ऍडव्होकेट परब साहेब,
फार उत्तम मार्गदर्शन परब साहेबांनी केलेलं आहे आणि स्टेट लेवल हाऊसिंग फेडरेशननी चांगले उपक्रम कंटिन्युअसली हे चालू आहे तुमच्या वेबिनारवरती. फार चांगली गोष्ट आहे. मला वाटतंय कदाचित याची फ्रिक्वेन्सी सुद्धा आपण वाढवायला हरकत नाही. अगदी दर शनिवार रविवारी सुद्धा ठेवणं आवश्यक आहे. आजचा जो विषय होता त्याच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. परब साहेबांनी एकदम प्रत्येक सेक्शन निहाय मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आगाव साहेबांनी देखील बहुमूल असं मार्गदर्शन कमी वेळात केलेलं आहे. विशेषतः DDR लेवलला कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणून जे डीम कन्व्हेन्सचं काम येतं याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बरोबरच अपार्टमेंट ऍक्ट आणि प्रायव्हेट कंपनी यांचंही आपण करू शकतो सांगितलेलं आहे. परब साहेबांनी अपार्टमेंट ऍक्ट मध्ये ज्या दुरुस्ती आता झालेल्या सेक्शन 16A आणि B त्याच्यामध्ये जो थोडीशी विसंगती आपल्याला जाणवते ती सुद्धा निदर्शनास आणलेली आहे. मला या निमित्तानं हाऊसिंग फेडरेशनला पुन्हा एकदा आपल्याला आव्हान करायचं किंवा विनंती करायची आहे. याबाबत आपल्या लेवलला आपण पुण्यातच असतात आणि जे काही ऑब्जेक्शन्स मला वाटते आपण मांडले असतील, शासन पातळीवर देखील या ऑब्जेक्शन्स आपले मांडून आणखी काय आपल्याला त्यात काही दुरुस्ती आवश्यक आहेत ज्या प्रॅक्टिकल अडचणी येऊ शकतात त्याच्याबद्दल आपण सूचना कराव्यात आणि त्याचा फॉलोअप करावा असं मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो. दुसरा एक मुद्दा असा, आज खरं म्हणजे अपार्टमेंट ऍक्टचा विषय आहे पण त्याबरोबरच आपण 250 पेक्षा कमी असणाऱ्या हाऊसिंग सोसायट्यांना इलेक्शन रूल्स मध्ये ABCDE या वर्गवारीमध्ये आणलेला आहे आणि याच्याबाबतचे रूल्स देखील फ्रेम झालेले आहेत. याच्याबद्दल सुद्धा आपण हाऊसिंग फेडरेशननी ट्रेनिंग घ्याव्यात अशा पद्धतीची तरतूद त्याच्यामध्ये आहे. तर त्या दृष्टीनं आपण जास्तीत जास्त ट्रेनिंग सुद्धा पुढच्या काळात आयोजित करावं एवढंच मी या निमित्तानं आपल्याला थोडंसं आवाहन करतो, विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील, आपण आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. अपार्टमेंटचंही आमचं पहिलंच सेमिनार आहे आणि या पद्धतीचे आम्ही कायम चालू ठेवणार आणि आपला गायडन्स आम्हाला मिळेल याची खात्री आहे. 250च्या विषयी आम्ही ऑलरेडी आता नियमावली जेव्हापासून मिळाली आहे त्यापासून ऑलरेडी आमची वेबिनारवर लोकांना रिटर्निंग ऑफिसरसाठी ट्रेनिंग सुरुवात केली. कालही आमचा 3रा सेशन झाला आणि अजून दर 15-15 दिवसांनी आम्ही ते प्रोग्राम चालू ठेवलेले. धन्यवाद साहेब. आता मी ॲडव्होकेट कनाद लहाने साहेबांना विनंती करतो की त्यांनी अपार्टमेंट ऍक्ट विषयी आपल्याला मार्गदर्शन करावं. ॲडव्होकेट कनाद लहाने. थँक्यू सर. परब सरांनी कायदेशीर प्रोव्हिजन सगळ्या सुटसुटीत आणि व्यवस्थित मांडलेल्या होत्या. त्यामुळे मी अपार्टमेंट ऍक्टच्या कायदेशीर तरतुदीबद्दल जास्त काही बोलणार नाही. पण महत्वाच्या ज्या गोष्टी आणि महत्वाचे जे मुद्दे आहेत तर आपण अपार्टमेंट ऍक्टला एक 5 मुद्द्यामध्ये फक्त पाहू. त्याच्यातला सगळ्यात पहिला मुद्दा आहे की रजिस्ट्रेशनची प्रोसेस कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची कशी असते, कंपनीची कशी असते, अपार्टमेंटची कशी असते. दुसरा मुद्दा पाहू मेंटेनन्स, कॉपरेटिव्ह सोसायटीमध्ये मेंटेनन्स आणि अपार्टमेंटमध्ये मेंटेनन्सच्या प्रोव्हिजनमध्ये काय फरक आहे. तिसरा पाहू आपण डिस्प्यूट रेझोल्युशन, जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, रिड्रेसल ऑफ दी वॉट एव्हर द डिस्प्यूट्स अरायझेस बिटवीन द अपार्टमेंट अँड द अपार्टमेंट असोसिएशन. त्यानंतरचा मुद्दा आहे कन्व्हेन्स आणि लास्टचं रिडेव्हलपमेंट. असे फक्त 5 मुद्द्यावरती आपण अपार्टमेंट ऍक्ट पाहू. त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे रजिस्ट्रेशन. जसं परब सरांनी क्लिअरली सांगितलं होतं की महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स ऍक्टच्या सेक्शन 10(1) मध्ये अशी तरतूद दिलेली होती की एकदा का 51% युनिट विकल्या गेले तर बिल्डरनी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, अपार्टमेंट किंवा कंपनी या 3 पैकी एका ऑर्गनायझेशनची स्थापना करायची. आणि त्यांनी पुढे हे सांगितलं की सेक्शन 2 मध्ये डिक्लरेशन डीड रजिस्टर केली की ती प्रॉपर्टी सरेंडर केल्या जाते. मग एक सर्वसामान्य माणसाला समजण्यासाठी अपार्टमेंटचं रजिस्ट्रेशन कसं असू शकतं तर आपण ह्याला 3 मुद्द्यामध्ये पाहू. पहिला म्हणजे आता कंपनी असेल, कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असेल तर पहिलं डॉक्युमेंट आपलं कुठलंही रजिस्टर होईल, अपार्टमेंटच्या बाबतीत होईल आणि सोसायटीच्या बाबतीत ते आपलं बुकिंग ऍग्रीमेंट किंवा फ्लॅट परचेस ऍग्रीमेंट आपण जे म्हणतो, ऍग्रीमेंट टू सेल म्हणतो. असं ऍग्रीमेंट टू सेल हे कॉमन असेल तिन्ही एंटिटीजमध्ये. म्हणजे पहिलं आपलं ऍग्रीमेंट टू सेल झालं. ऍग्रीमेंट टू सेलच्या नंतर सेकंड स्टेप कॉपरेटिव्हच्या बाबतीमध्ये रजिस्ट्रेशन ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीचं प्रमाणपत्र येतं आणि थर्ड स्टेज त्यांचं कन्व्हेन्स असतं. आता अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये कसं असेल तर पहिलं ऍग्रीमेंट आपलं बेस आहे ते कॉमनच राहील. सेकंड डॉक्युमेंट रजिस्टर बिल्डर करेल, त्याचं टायटल असेल डीड ऑफ डिक्लरेशन किंवा डिक्लरेशन. आता असं डीड ऑफ डिक्लरेशन झाल्यानंतर असं डीड ऑफ डिक्लरेशन लोकांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तर ते ऍक्सेप्ट कुठल्या डॉक्युमेंटनी होईल? तिसरं, दॅट इज द डीड ऑफ अपार्टमेंट, ज्याचं कंटेंट्स काय असायला पाहिजे ते परब सरांनी एकदम सखोल पद्धतीने सांगितलेलं होतं. म्हणजे एकदा का पहिलं बेसिक आपला हे झालं ऍग्रीमेंट, फ्लॅट परचेस ऍग्रीमेंट झालं, डिक्लरेशन झालं
आणि आपल्याला अनडिवायडेड शेअर्स UDS, जे UDS ची डेफिनेशन सरांनी एक्सप्लेन केली त्यानुसार असे अनडिवायडेड शेअर आपल्याला कॉमन मध्ये मिळाले, कारण की अग्रीमेंटची परचेस आपण केला होता अग्रीमेंट टू सेलनी केला होता. पण इतर ज्या सुखसुविधा होत्या त्यामध्ये आपला किती शेअर असायला पाहिजे तो पर्सेंटेज वाईज अपार्टमेंट ऍक्ट मध्ये दिलेला आहे. आता कंपनीच्या बाबतीमध्ये परत सिमिलर प्रोसेस येईल. पहिलं आपलं बुकिंग बेस अग्रीमेंट, दुसरं कंपनीचं इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट आणि तिसरं कन्व्हेन्स डीड ऑफ दी कंपनी. आता दुसरा आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सर मेंटेनन्सचा. आता कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने मेंटेनन्स हा सगळ्यात मोठा डिस्प्यूटचा मुद्दा असतो. ह्याच्यावरती बरेच व्हर्जन्स वेगवेगळे येतात. काही ऍक्ट जजमेंट्स होते 2014च्या अमेंडमेंट नंतर काही फरक पडलेला होता, बदललेला होता. तर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये मिक्स टाईपचा मेंटेनन्स आहे. कसा? एक तर तिथं कंपल्सरी प्रोव्हिजन आहे ती म्हणजे सर्व्हिस चार्जेस जे इक्वल असतील सर्वांना, दुसरा आहे सिंकिंग फंड आणि तिसरा आहे रिपेअर मेंटेनन्स फंड. सिंकिंग फंड आणि रिपेअर मेंटेनन्स फंड हा फ्लॅटच्या एरियावरती असेल आणि अशा तिघांचं कॉम्पोजिट म्हणजे मेंटेनन्स चार्जेस. अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. अपार्टमेंट ऍक्टचा सेक्शन 10 एकदम सविस्तर सांगतो की तुम्ही जेवढं पर्सेंटेज ओन करताय कॉमन युटिलिटीज मध्ये, कॉमन सर्व्हिसेस मध्ये, जागेमध्ये, बिल्डिंग मध्ये, समजा एखाद्या फ्लॅट परचेसरचा 0.2% हिस्सा आहे तर जे काही मेंटेनन्स कॉस्ट येईल त्याचा फक्त 0.2% हिस्सा किंवा तेवढीच अमाऊंट त्यांनी द्यायची. म्हणजे पर्सेंटेज वाईज जेवढं तुम्ही ऑक्युपाय करताय तेवढाच मेंटेनन्स द्यायचा. हा ब्रॉडली फरक आहे अपार्टमेंट मधला आणि सोसायटी मधला. आता तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता अपार्टमेंटसाठी वादाचा म्हणण्यापेक्षा एक लेंदी प्रोसेस होती जी कायदेशीर प्रक्रियाने आपल्याला जावं लागायचं, ती म्हणजे डिस्प्यूट रेझोल्युशन. म्हणजे एखादा वाद झाला, पार्किंग विषयावरनं वाद झाला, मेंटेनन्स जास्त लावलाय कमी लावलाय, इंटरेस्ट कमी लावलाय जास्त लावलाय, याच्यावरनं वाद झाला, तर पूर्वी सगळे ज्युरिडिक्शन्स हे सिव्हिल कोर्टाला असायचे. पण 2020च्या अमेंडमेंट नंतर आता आपल्याला एक बघता येईल कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 3 टियर सिस्टम होता. म्हणजे पहिली रजिस्ट्रार, दुसरा कॉपरेटिव्ह कोर्ट्स आणि तिसरं सिव्हिल कोर्ट जर मॅटर सिव्हिल नेचरचा असेल तर. पण अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये असं अजिबात नव्हतं. अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये काय होतं की फक्त सिव्हिल कोर्ट आणि सिव्हिल कोर्टच, कारण की रजिस्ट्रारकडे तशा पॉवर्स नव्हत्या आणि कॉपरेटिव्ह कोर्टालाही जाण्याची ही नव्हती. त्यामुळे रिकव्हरी असेल मेंटेनन्सची तर त्यालाही वर्षानुवर्ष जायचे, हेवी कोर्टाच्या स्टॅम्प ड्युटीज पे कराव्या लागायच्या, त्याच्यावरती अपिलाच्या तरतुदी होत्या. म्हणून 2020ची जी अमेंडमेंट केली त्या दोन्हीला इक्वल रेशोवरती आणेल की जशी काय कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीमध्ये ही मेकॅनिझम 3 टियरने आपण फॉलो करतो तशी सेम आता अपार्टमेंटच्याही बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये फॉलो होईल. आता त्यानंतरचा मुद्दा आहे कन्व्हेन्सचा. आता कन्व्हेन्स कॉपरेटिव्ह सोसायटीच्या साठी आपण डीम कन्व्हेन्सला जातो. अपार्टमेंटसाठी जाता येतं का? जसं आगाव सरांनी सांगितलं डेफिनेटली आपल्याला अपार्टमेंटसाठी जाता येतं. डीम डीड ऑफ अपार्टमेंट आपल्याला करून घेता येतं. म्हणजे जर का बिल्डरनी डिक्लेरेशन डीड केलं आणि मोजक्या 10 फ्लॅटवाल्यांसोबत त्याचं काहीतरी डिस्प्यूट असेल, पैशाशी संबंधित काय असेल किंवा दुसरा कुठलाही वाद असेल आणि तो त्या 10 फ्लॅट परचेसर्सला अपार्टमेंट डीड करूनच देत नाहीये. परब सरांनी मग जसं सांगितलं तसं प्रत्येकाने अपार्टमेंट डीड करून द्यायला पाहिजे. पण ह्या केसमध्ये बिल्डर करून देत नसेल तर आपल्याला कलम 11(3) नुसार असं डीम्ड डीड ऑफ अपार्टमेंट करून घेता येतं कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडे जाऊन, म्हणजे पुण्यामध्ये आगाव साहेबांकडे जाऊन. आणि लास्टचा रिडेव्हलपमेंटचा मुद्दा. पूर्वी असं जसं सेक्शन 6A परब सरांनी एक्सप्लेन केला, 6A मध्ये काय सांगितलं, 2 महत्वाचे मुद्दे. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे आता सिंपल मेजॉरिटीने आपल्याला रिडेव्हलपमेंट करता येईल, ऑल अपार्टमेंट परचेसर्सची आवश्यकता नाही. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की एकदा का कम्प्लिशन सर्टिफिकेट किंवा ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळालं तिथनं पुढे बिल्डिंगचं वय 30 वर्ष झालं असेल किंवा आता बिल्डिंग महानगरपालिकेने डिक्लेअर केली आहे की ती आता हेरिटेबल नाही, तिथं तुम्ही राहू शकत नाही, अशा केसमध्ये आपल्याला सुटसुटीत पद्धतीने आता अपार्टमेंटचे रिडेव्हलपमेंट करता येतं. बाकी कायदेशीर जे काय होतं अपार्टमेंट ऍक्टच्या बाबतीमध्ये परब सरांनी मेजॉरिटी पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. जसं की त्यांनी एक मुद्दा महत्वाचा घेतलेला होता की रिमूव्हल फ्रॉम दिस ऍक्ट, जसं सेक्शन 14 मध्ये ती तरतूद होती. 2018च्या आधी त्यामध्ये मित्रांनो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. 2018च्या आधी काय होतं, शब्दाचा असा होता की सेक्शन 14 सांगायचा ऑल अपार्टमेंट परचेसर्स, ऑल अपार्टमेंट होल्डर्स टुगेदरली कॅन विथड्रॉ द प्रॉपर्टी. आता ऑल म्हणलं की जेवढे असतील, समजा 100 युनिटचं अपार्टमेंट आहे, आता जर तुम्हाला त्या पूर्ण ती प्रॉपर्टी रिमूव्ह करायची अपार्टमेंट ऍक्ट मधनं तर 100 पैकी 100 लोक गरजेचे होते. 2018 मध्ये जी दुरुस्ती आली त्या दुरुस्तीमध्ये 14 मध्ये आता अशी तरतूद टाकली की आता मेजॉरिटी ऑफ द अपार्टमेंट परचेसर्स, आता मेजॉरिटी शब्द आला म्हणजे आपल्याला 51% लोकांच्याही संमतीने अपार्टमेंट ऍक्ट मधनं रिमूव्ह होता येतं. थँक्यू सर. धन्यवाद लांडे साहेब, आपण चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आणि जे
गॅप्स राहिल्या होत्या त्या आपण भरून काढलेल्या आहेत आणि दोन्ही ऍडव्होकेटने आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. ऍडव्होकेट मॅडम आमच्या पुणे हाऊसिंग फेडरेशनच्या संचालक आहेत. ऍडव्होकेट परब सर आणि ऍडव्होकेट लहाने सर यांनी अत्यंत उत्तमरित्या मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात सांगण्यासारखं आता विशेष काही नाहीये. फक्त मी या दोघांना विनंती करते, अजून एक प्रश्न वारंवार येत असतो आणि तो तुमच्यासारख्या तज्ज्ञ मंडळींकडून जर त्याचं उत्तर मिळालं तर बरं होईल. आपण जो मगाशी उल्लेख केला की आपल्याला या ऍक्टमधून ऍक्टच्या प्रोव्हिजन्स मधून बाहेर पडता येतं आणि बाहेर पडल्यावर आपल्याला एक इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने आपल्याला बाहेर पडता येतं. इन्स्ट्रुमेंट म्हणजे डॉक्युमेंट. तर एक्झॅक्ट प्रोसिजर काय आहे, कुठल्या इन्स्ट्रुमेंटद्वारे आणि बाहेर पडायचं मेजॉरिटीने आपल्याला आता बाहेर पडता येतंय. तर एक्झॅक्टली तो जो लोकांना प्रश्न असतो तर त्याचं जर एक्सप्लेनेशन त्यांनी दिलं तर जरा जास्त बरं होईल की ऍक्च्युअल प्रोसेस काय असते. कारण हा प्रश्न वारंवार येत असतो की डिक्लेरेशन मधून रिझोल्युशन पास करून कुठला इन्स्ट्रुमेंट करायचं, ते रजिस्टर करायचं का, आणि डीड ऑफ डिक्लेरेशन झालं असेल तर ती प्रोसिजर सोपी असते, पण जर डीड ऑफ अपार्टमेंट झालं असेल तर पुन्हा सिव्हिल कोर्टकडे जायचं का. तर याविषयी जर तज्ञांनी मार्गदर्शन केलं तर जरा जास्त बरं होईल. येस मॅडम. पहिला गोष्ट तुझ्या सेक्शन 14 मध्ये जे दिलेलं आहे, इन्स्ट्रुमेंट ड्युली एक्झिक्युटेड असा शब्द तिथे वापरलेला आहे. आणि ह्या इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण जे विचार करतो की आता आपल्याला बाहेर पडायचं आहे, पण आपल्याला हे पण बघावं लागेल की आपण आतमध्ये कुठल्या इन्स्ट्रुमेंटनी गेलो होतो. तर मग आपण डीड ऑफ डिक्लेरेशन मध्ये ही प्रॉपर्टी जी आहे ती आपण सबमिट केली होती अपार्टमेंट ओनरशिपच्या ऍक्टच्या अंतर्गत मध्ये. आणि मग ते डीड ऑफ डिक्लेरेशन ज्या वेळेला आपण केलं होतं दॅट शुड बी कंपल्सरी अ रजिस्टर्ड डॉक्युमेंट असाही तिथे उल्लेख होता. डीड ऑफ डिक्लेरेशन जे आहे ते रजिस्टर्ड डॉक्युमेंट पाहिजे आणि ते एक्झिक्यूट करताना कोण गरजेचं आहे तर ते युनिलॅटरली करू शकतो. म्हणजे कोण तर ओनर किंवा सोल ओनर यापैकी जे प्रॉपर्टीचे ओनर असतील ते त्यांना एक्झिक्यूट करून ही प्रॉपर्टी जी आहे ती सबमिट करू शकता. आणि ज्या वेळेला आपण कन्व्हेन्सचा भाग येतो त्यावेळेला आपण डीड ऑफ अपार्टमेंट या संदर्भातला विषय जो आहे तो आपण क्लॅरिफाय केलेला आहे. पण ज्या वेळेला ह्या ऍक्ट मधनं आपल्याला बाहेर पडायचं आहे तर जसं आपण सोसायटी डिरजिस्टर करताना कुठल्याही रजिस्टर्ड डॉक्युमेंटची आपल्याला तिकडे गरज नसते, रजिस्ट्रेशन कायद्याच्या अंतर्गत जाऊन आपल्याला रजिस्टर करायची गरज नसते. तसं इकडे एक इन्स्ट्रुमेंट आहे, जे इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण नॉर्मल डॉक्युमेंट बोलतो त्याला आपण रजिस्टर करायची गरज नाही आहे. आणि तिथे ड्युली एक्झिक्युशन असं म्हटलेलं आहे. ड्युली एक्झिक्युशन म्हणजे साईन आणि सिग्नेचर. मग साईन सिग्नेचर जी आहेत त्या प्रत्येक 51% मेंबरची जर आपण घेतली तर त्या कायद्याच्या अंतर्गत जे आहे ते आपण बाहेर त्या कायद्यामधनं पडू शकतो. आणि जर तिथे नंतर मग कोणीतरी आपल्याला आडकाठी केली किंवा ब्रीच ऑफ प्रोव्हिजन ज्याला आपण बोलतो त्या अंतर्गत आपण सेक्शन 16 अंतर्गत तिकडे रजिस्ट्रारकडे जाऊन देखील तक्रार करू शकतो. तिकडनंही ऑर्डर्स आपण जे आहेत ते पास करून घेऊ शकतो किंवा कॉपरेटिव्ह कोर्टाचे दरवाजे देखील अपीलच्या संदर्भातले आपल्याला नेहमी ओपन असतात ह्या संदर्भातले. आणि मग जाऊन ते रजिस्ट्रेशन जनरली आपण ज्या वेळेला बाहेर या कायद्यामधनं पडतो सेक्शन 14 मधनं त्यावेळेला आपण नुसतं बाहेर पडून परत आपण सोसायटी फॉर्मेशनचे दरवाजे ओपन करायला जातो. पण त्या दरम्यान आपल्याला ते जे आपण जे इन्स्ट्रुमेंट एक्झिक्यूट केलेलं आहे ते इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपल्याला सब रजिस्ट्रारकडे सबमिट करायचं आहे, सब रजिस्ट्रार ऑफ इन्शुरन्स कडे. आणि त्याला आपल्याला नोंद करून घ्यायला सांगायचे, कारण ते लोक एक सेपरेट बुक मेंटेन करतात या संदर्भातलं. आणि मग त्यांना आपण तो सेक्शन 14च्या अंतर्गतला आपण जो घेतलेला रेझोल्युशन आहे त्याचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट तिकडे सबमिट करून त्यांना कळवायचं आहे की हे जे डॉक्युमेंट आहे त्याला आम्ही कॅन्सल केलेलं आहे. म्हणजे हे जे रजिस्ट्रेशन आहे जे अगोदर आम्ही डीड ऑफ डिक्लेरेशन केलं होतं त्याला आम्ही त्याची कॅन्सल करून आता आम्ही सोसायटी ऍक्ट किंवा आम्ही जे काही कंपनी ऍक्ट मध्ये आम्ही प्रवेश करू इच्छितो. तर हे ह्या सर्व तरतुदीप्रमाणे आपण सेक्शन 14चं पालन जे आहे ते करू शकतो. आणि मॅडम अजून तुमचा नेक्स्ट विषय काय होता? नेक्स्ट विषय होता की डीड ऑफ डिक्लेरेशन झालं असेल तर आपण डीड ऑफ डिक्लेरेशन कॅन्सल करतोय, पण डीड ऑफ अपार्टमेंट जर झाली असतील तर ती कॅन्सल करायची असतील. नाही, डीड ऑफ अपार्टमेंट इट इज अन इथे सेक्शन 14 जर आपण वाचला ना मॅडम तर सेक्शन 14 बरोबर आपल्याला तो खालचा प्रोव्हिजो पण वाचावा लागेल. आणि त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की कॅन्सल केल्यावर काय होईल, म्हणजे बाहेर पडल्यावरती काय होतील. कारण आपण ज्या वेळेला आतमध्ये असतो त्यावेळेला त्या अपार्टमेंटचे आपण ओनर असतो आणि त्या अनडिवायडेड इंटरेस्ट मध्ये आपला जो शेअर असतो तो एक प्रपोर्शनेटली ठरलेला असतो, त्याचे देखील आपण ओनर असतो. मग बाहेर पडल्यावरती या सगळ्या गोष्टी मिटून जातील का, याची संपुष्टात येतील का, तर अजिबात नाही. आपण ज्या वेळेला बाहेर पडू त्यावेळेला आपल्याकडे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टनी सेक्शन 44 मध्ये जो को ओनरशिपचा कन्सेप्ट सांगितलेला आहे तो को ओनरशिपचा कन्सेप्ट ह्या याच्यामध्ये स्टील परसिस्ट. आणि त्या को ओनरशिपच्या भूमिकेमध्ये आपण त्या ऍक्ट मधनं बाहेर केल्यावरती तिथे जातो. म्हणजे थोडक्यात काय तर प्रॉपर्टीच्या कार्डवरती किंवा म्हणा 7/12 म्हणा
आपली नावं ऑलरेडी आलेली असतात. ज्या वेळेला आपण डीड ऑफ अपार्टमेंट केलेला आहे त्यावेळेला ऑलरेडी आपल्याकडे कन्व्हेन्स जो आहे तो आलेला आहे आणि मग कन्व्हेन्स होऊन आपली प्रॉपर्टी म्युटेशन एंट्रीज मध्ये नावही जोडलेली आहेत. तो नाव वी आर सिम्पली ॲज ए को-ओनर आणि मग को-ओनर विल डिसाइड की काय करायचं आहे, आपल्याला कॉपरेटिव्ह ऍक्टला समर्पित करायचे आहे, कंपनीला करायचे आहे का परत आपल्याला या कायद्यामध्ये परत यायचं आहे, किंवा असंच राहून आपण रिडेव्हलपमेंटला जर अग्रीमेंट करायचं असेल तर ते देखील करू शकतात. बऱ्याचशा डेव्हलपमेंट चेंबूर न्यू मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये आपण तसे केलेले आहेत की ऍक्ट मधनं बाहेर पडून ते सर्व मेंबर्सनी डेव्हलपर बरोबर साईनही केलेलं आहे. तसं देखील तुम्हाला करता येईल. थँक्यू सो मच सर. थँक्यू. धन्यवाद. साहेब बऱ्याच लोकांनी विचारलंय की सोसायटी चांगली का अपार्टमेंट चांगलं, याच्याविषयी जरा काही सांगितलं, खुलासा केला तर बरोबर. येस. नाही, सध्याची जी एकंदरीत परिस्थिती आहे किंवा आपण जे अमेंडमेंट सुचवलेले आहेत कायद्याच्या अंतर्गत मध्ये ते जर आपल्याला ह्या अपार्टमेंट ऍक्ट मध्ये उद्या भविष्यामध्ये जर समाविष्ट झाले आणि आपण फेडरेशन म्हणून त्याचा प्रयत्न करूच, ते जर ह्याच्यामध्ये समाविष्ट झाले तर अपार्टमेंट ऍक्ट जो आहे तो ह्या कॉपरेटिव्ह सोसायटीच्या ऍक्ट पार यायचा त्याच्यामध्ये प्रयत्न होतील. कारण ह्या ऍक्ट मध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये जी मिस्चिफ प्रमोटरनी केलेली आहे किंवा मिस्चिफ जी प्रमोटर करू शकतो ती मिस्चिफ निरसन करायचं जे काम आहे ते आपण हे अमेंडमेंट सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये सगळं आपण संपूर्णपणे केलेलं आहे. पण जर समजा त्या अमेंडमेंट आज आपण जे आजच्या डेटला जर करंटली बोलू तर त्या ऍक्ट मध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये प्रमोटरला एक मिस्चिफ करण्याचा वाव दिलेली आहे आणि ती मिस्चिफ होऊ नये ह्यासाठी आपण आज रेकमेंड करतो की तुम्ही सध्या महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्टचे प्रोव्हिजन्स जे आहेत ते सर्व अंगाने ते कव्हर झालेले आहेत. नवीन चॅप्टर जो आहे हाऊसिंगचा 154B 2019 मध्ये तो देखील तुमच्या समोर आलेला आहे आणि त्याप्रमाणे प्रोव्हिजन्स जे आहेत ते फिल्टर होऊन तुमच्या समोर आलेले आहेत. फाईन ट्युनिंग दोन्ही ऍक्ट मध्ये करण्याची गरज आहे, पण ते कालांतराने जसं आपण म्हणतो की सोसायटी चेंजेस द लॉ विल ऑलवेज चेंज आणि त्याप्रमाणे ते होतच राहणार आहे. पण आजच्या डेटला जर आपण बघितलं तर सोसायटी कायदा जो आहे तो थोडासा वरचढ आपल्याला दिसतोय. त्यामुळे बऱ्याच लोकांचा कल अपार्टमेंट कॅन्सल करून सोसायटी करण्यासाठी असतो. त्याच्यात प्लस मायनस नाही, पण धन्यवाद. काही लोकांनी आपल्याला प्रश्न विचारायला हात वर केले आहेत. हो चालेल. मी पहिल्यांदा अनिल खोपकरजी यांना विनंती करतो की त्यांनी आपला प्रश्न विचारावा. अनिल खोपकरजी, आपण आपला प्रश्न विचारू शकता. ओके. सी देर हॅव बीन सम केसेस रिसेंटली, म्हणजे जे झाले आहेत आमच्या पुण्यामधली करिश्मा सोसायटी मेन त्याच्यामध्ये बातम्यांमध्ये होती की हे जे मेंटेनन्स चार्जेस आहेत ते एरिया वाईज न घेता युनिट वाईज घेण्यात यावेत. मेंटेनन्स चार्जेस एरिया वाईजच्या ऐवजी युनिट वाईज घ्यावेत आणि त्या संबंधात काहीतरी हायकोर्टाचं सोसायटीच्या संदर्भात निर्णय दिलेला आहे की हे बेसिक प्रिन्सिपल वापरून हे युनिट वाईजच करायला पाहिजे, एरिया वाईज नाही करायला पाहिजे. ह्या संदर्भात आता अपार्टमेंट मधले लोक पण आम्ही तसा विचार करतोय की काही अपार्टमेंट लहान आहेत, काही अपार्टमेंट मोठे आहेत आणि मग त्यामध्ये पुन्हा एरिया वाईज केल्यामुळे काही मेंटेनन्स चार्ज आहेत ते एरिया वाईज घेतले जात आहेत. तर हे जे सोसायटीच्या संदर्भात जो निर्णय दिलेला आहे तो अपार्टमेंटच्या संदर्भात ऍप्लिकेबल आहे का, झाला आहे का, होऊ घातला आहे का, याच्याबद्दल जरा माहिती मिळावी बरं होईल. परब साहेब, आपल्याला एक कायद्यामध्ये एक कन्सेप्ट जो आहे तो नेहमी लक्षात ठेवायचा आहे की जर उद्या कायद्याने प्रोव्हिजन्स क्लिअर दिलेले असतील ना तर आपल्याला कुठल्याही प्रकारची केस लॉची गरज पडत नाही. मग आपण कोर्टाला डायरेक्ट कायदा सांगतो, बरोबर, किंवा समोरच्या व्यक्तीला आपण कायदा दाखवतो. जर कायदा कुठेतरी सायलेंट असेल किंवा आपल्याला तो आकलनाच्या बाहेर असेल किंवा त्याचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन होत असतील तर त्या गोष्टीमध्ये त्यावेळेला आपल्याला केस लॉची गरज पडते. ही झाली पहिली गोष्ट. आता राहिला आपला महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये ज्यावेळेला आपण बोलतो की जे सर्व्हिस चार्जेस आहेत किंवा मेंटेनन्स बद्दलचा जो विषय आहे तो कसा डिस्ट्रीब्यूट केला जावा, तर त्यासाठी जर आपण बायलॉ नंबर 66 बघितलात, 65 बघितलात, 65G मध्ये 66 साठी प्रोव्हिजन दिलेली आहे सर्व्हिस चार्जेस आणि त्या सर्व्हिस चार्जेस मध्ये असं म्हटलेलं आहे की ते मग पर फ्लॅट एक युनिट असेल, एक फ्लॅट असेल तर मग त्याला कॉमन सर्व्हिस चार्जेस जो आहे तो सर्वांना सरसकट लावावा. त्यामध्ये 1 BHK 2 BHK 4 BHK असा भेदभाव करू नये असं तिथे क्लिअर सांगितलेलं आहे. कायदा ज्या वेळेला क्लिअर आहे त्यावेळेला आपल्याला केस लॉची साहेब गरजच पडत नाही. त्यामुळे सोसायटी ऍक्ट मध्ये तर आपल्याला कळलं की बाबा जो एक मेंटेनन्स चार्जेस आहे म्हणजे रादर सर्व्हिस चार्जेस जो आहे तो सरसकट सेम लावावा प्रत्येक युनिटला, प्रत्येक फ्लॅटला. महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट जो आहे 1970 बद्दल ज्याबद्दल तुम्ही आता विचारताय त्याबद्दल त्यासाठी आपल्याला सेक्शन 12 कॅपिटल ए मध्ये म्हणजे 2020 मध्ये जी प्रोव्हिजन आली होती ती तुमच्यासाठी ह्या अनुषंगाने एकदम उपयुक्त प्रोव्हिजन आहे. ती सांगतं
की जर तुम्हाला काही प्रोव्हिजन्स मॉडिफाय करायचे आहेत, तुमच्या डीड ऑफ अपार्टमेंट मधले म्हणा किंवा तुमच्या डिक्लरेशन मधले म्हणा, काही प्रोव्हिजन्स तुम्हाला मॉडिफाय करायचे आहेत, ते तुम्ही बाय मेजॉरिटी मॉडिफाय करू शकता. मग तुम्ही 51% जे आहे सिंपल मेजॉरिटीमध्ये प्रस्ताव दाखल करा आणि 12A च्या अनुषंगाने तुम्ही पालन करा. फक्त माझं अशी क्वेश्चन होती की सोसायटीच्या बाबतीमध्ये मेजॉरिटी हा इश्यू दिलेला नाहीये आणि आमच्या पर्टिक्युलरली अपार्टमेंटच्या संदर्भात परिस्थिती अशी आहे की जे मोठे फ्लॅट्स आहेत त्यांची मेजॉरिटी नाही आहे. त्यामुळे मेजॉरिटीनी जर करायचं झालं तर हा आमच्या अपार्टमेंटच्या संदर्भात होण्याची शक्यता जवळजवळ नाही आहे. साहेब जे ज्याप्रमाणे सोसायटीच्या बायलॉ 66 आणि 65 मध्ये प्रोव्हिजन आहे तशी काही प्रोव्हिजन अपार्टमेंट ऍक्ट मध्ये आहे का? नाही साहेब, तुम्हाला प्रोव्हिजन अशी आहे, जर तुम्ही सेक्शन 10 रेफर केलात, आतापर्यंत तुम्हाला कायद्याने असं सांगितलेलं आहे की जे कॉमन एक्सपेन्सेस आहेत आणि कॉमन प्रॉफिट्स आहेत ते तुमचे ज्याप्रमाणे पर्सेंटेज ऑफ तुमचं ओनरशिप राईट्स ठरलेले आहेत अनडिवायडेड इंटरेस्ट मध्ये आणि तुमच्या अपार्टमेंटमध्ये त्याप्रमाणे तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करायचे आहे आणि मग त्या कायद्याचं पालन देखील तुम्हाला केलं पाहिजे. धन्यवाद परब सर. आता याच्यात काय झालंय, त्या करिश्मा सोसायटीच्या बाबतीत सांगतो मी. त्याच्यात काय झालं होतं, करिश्मा सोसायटी बाबतीत हायकोर्टाने किंवा खालच्या लोअर कोर्टाने काय सांगितलं की तुम्ही मॉडेल बायलॉ प्रमाणे पालन करा किंवा ऍक्ट प्रमाणे पालन करा. तर असं ऍक्च्युली तुमच्या अपार्टमेंट ऍक्ट मध्ये बदल करून घेतला की पर्सेंटेज वाईज नको की सर्व्हिस चार्जेस वगैरे ते या पर युनिट किंवा पर टेनमेंट प्रमाणे करावं, असं त्याच्यात कायद्यात बदल करायला लागेल असं मला वाटतंय. आता परब साहेबांनी जे म्हटलं की 2018 आणि 2020 या संदर्भात काही ऍडिशनल अमेंडमेंट ती एक कमिटी सबमिट करते आहे, त्याच्यामध्ये हे ह्या संदर्भात काही अमेंडमेंट किंवा सूचना वगैरे आहे का? नाही, अजून तिथपर्यंत आले नाही. आम्ही पण त्या कमिटीमध्ये आहोत, ऍडव्होकेट परब आहेत, JD पाटील साहेब आहेत, पण अजून तिथपर्यंत कायद्यात काही बदल करणं अपेक्षित आहे. त्याच्यात जशा अडचणी येतील तसं तुमचं रिप्रेझेंटेशन येईल, तुमच्या काही मागण्या येतील त्याप्रमाणे आपण त्याच्यात बदल करू. कारण हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. कायदा मधल्या जे अमेंडमेंट करायच्या ज्या कंटिन्युअस प्रोसेस आहेत त्यासाठीच आपण त्यामुळे तुमच्या ज्या सूचना असतील त्या आमच्याकडे पाठवा, आम्ही त्या एकत्र करून शासनाकडे देऊ. सर यांचा एक मुद्दा मी थोडा फक्त ऍड ऑन करतो, पटवर्धन साहेबांना पुढे ऍड ऑन कंटिन्यू करतो. एक अमेंडमेंट साहेब आम्ही अशी सुचवलेली आहे, तुम्ही जर साहेब पर्सेंटेज जे काढण्याची प्रक्रिया जी दिलेली आहे तुमच्या सेक्शन 6 मध्ये, तर तिथे व्हॅल्यू हा शब्द वापरलेला आहे आता सध्या ऍक्ट मध्ये की व्हॅल्यू प्रमाणे तुमची पर्सेंटेज डिसाईड करावी. ते फार चुकीचं आहे. आम्ही अमेंडमेंट मध्ये असं सुचवलेलं आहे की व्हॅल्यू शब्द तिकडनं काढावा आणि तिकडे एरिया शब्द टाकावा. जर एरिया शब्द टाकला तर कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट वाले पण ती मागणी करतायत आज की एका 1 BHK फ्लॅट आणि 4 BHK फ्लॅटचं सेम सर्व्हिस चार्ज कशाला असावेत. मग बऱ्याच ठिकाणी अशी कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये मागणी करतायत की मग त्याप्रमाणे एरिया वाईज तिकडे डिस्ट्रीब्यूट केला जावा. तो कन्सेप्ट जो आहे तो आपण ऑलरेडी अमेंडमेंटच्या स्वरूपामध्ये ऑलरेडी सुचवलेला आहे. तो जर कन्सेप्ट अंमलात आला तर आपल्याला कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट पेक्षा चांगलं अशी प्रोव्हिजन अपार्टमेंट ऍक्ट मध्ये पाहायला मिळेल. थैंक यू सर. मैं अगला सवाल पूछने के लिए श्री संदीप जोशी जी को विनती करता हूं कि संदीप जोशी जी आप अपना सवाल पूछ सकते हैं. और इसके पहले मैं सभी पार्टिसिपेंट्स को ये विनती करता हूं कि हमारे पास भी बहुत सारे सवाल आ चुके हैं. हर एक सवाल यहाँ पे लेना समय की पाबंदी की वजह से पॉसिबल शायद नहीं होगा, लेकिन मैं सभी से एक गुजारिश करता हूं कि आप सोसाइटी इको पे जाके आप अपना पूरे सवाल हमारे पास वो पोर्टल पे भेज दीजिएगा, जिससे हम लोग क्योंकि हमारे साथ पुणे गृह निर्माण संस्था और महाराष्ट्र गृह निर्माण संस्था और एक्सपर्ट पैनलिस्ट भी हमारे साथ है, तो उनके सहयोग से हम आपको आपके सभी सवालों का जवाब आपके पास पहुंचाने की तुरंत प्रयत्न जरूर करेंगे. तो आप सोसाइटी इको पे वो सब सवाल डाल दीजिएगा जिनके सवाल हम लोग आज यहाँ पे ले नहीं पाएंगे. थैंक यू. संदीप जोशी जी, आप अपना सवाल पूछ सकते हैं. हाँ, मी संदीप जोशी बोलतो. माझा सवाल ऑडिटच्या संदर्भात आहे की अपार्टमेंटला पण दरवर्षी ऑडिट करणं कंपल्सरी आहे का आणि ऑडिट रिपोर्ट जसं कोणाला सबमिट करावा लागतो का, तर त्या संदर्भात काय प्रोव्हिजन आहे. आणि दुसरं त्याच्या अनुषंगाने इन्कम टॅक्सच्या संदर्भात जसं सोसायटीला TDS मध्ये सूट मिळते त्यांच्या FDs वर कोऑपरेटिव्ह बँकेत, तसे अपार्टमेंट्सला आम्हाला कोऑपरेटिव्ह बँका देत नाहीये. तर या दोन अनुषंगाने काय प्रोव्हिजन आहेत, ऑडिट करणं कंपल्सरी आहे का नाही अपार्टमेंटसाठी? साहेब ऑडिट करणं कंपल्सरी कशा कुठल्या अंगाने आहे तेही तुम्ही बघून घ्या. इथे तुम्ही काय आहात, तुम्ही ओनर आहात, प्रत्येक तुमच्या फ्लॅटचे ओनर आहात. ओनरशिप जसं आपण बोलतो, मग ओनरशिप कन्सेप्ट ज्या वेळेला येतो तसं ज्या वेळेला आपण आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलचं जे अकाउंटिंग बॅलन्सिंग करतो तसंच आपल्याला इकडे करणं गरजेचं आहे.
आणि जे आपण असोसिएशन ऑफ अपार्टमेंट फॉर्म केलेला आहे, मग त्या असोसिएशन ऑफ अपार्टमेंटचा जो कारभार आहे, मग ज्याच्यामध्ये येणारं जे काय खर्च आहे, उत्पन्न आहे, ते सर्व खर्चाचं जे काय ऑडिट आहे ते आपल्याला करणं इथे गरजेचं आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करणं गरजेचं आहे, बाकी कुठे सबमिट करणं गरजेचं नाही आहे. प्लस आणि मग तुमचा सेकंड क्वेश्चन जो होता की तुम्ही हे जे सबमिट करावं किंवा याच्यामध्ये काही प्रोव्हिजन्स मध्ये ऍड ऑन करावं, तर तसे काही प्रोव्हिजन्स अजूनपर्यंत इथे स्पेसिफाय केलेल्या नाहीयेत, बिकॉज यू आर ओनली एन ओनर कन्सेप्ट असल्यामुळे तुम्हाला फक्त हे इंडिव्हिज्युअल बेसिस वरती ते लागू पडतं. ओके, म्हणजे डेप्युटी रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीला ऑडिट रिपोर्ट सबमिट करणं वगैरे ती काय नाही तसं काही अजून नाही असं. कारण काय झालंय साहेब, सेक्शन 16A 16B जो आता ऍड केलेला आहे त्याचे अजून रूल्स आलेले नाहीये. तुम्हाला जसं आपण काय बोलतो की प्रिस्क्राईब्ड एनी अदर मोड बाय प्रिस्क्राईब्ड वगैरे आपण हे कायद्यामध्ये शब्द वापरतो, तर त्याचे अजून काही रूल्स आलेले नाहीये. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या एंटायटलमेंट आहात. आणि सर अमेंडमेंट मध्ये आम्हाला सारस्वत किंवा अदर कोऑपरेटिव्ह बँक आहेत ना, ते TDS कापतात, कारण आपल्या त्याचं रिझन काय साहेब तुम्हाला सांगतो. तुमची कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल किंवा कंपनी असेल ना, ही लिगल एंटिटी आहे. जर उद्या समजा मी म्हटलं की मला रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट करायचं आहे, तर मी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या डायरेक्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी बरोबर रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट करतो. प्रत्येक मेंबरला घेत बसत नाही त्या अग्रीमेंट बरोबर. तुमच्या अपार्टमेंटमध्ये आहे ना, तुमचं जे असोसिएशन ऑफ अपार्टमेंट आहे ते लिगल एंटिटी नाही आहे. ही कॅनॉट एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट, कॅनॉट सू वगैरे तो प्रकार जो आहे ना लिगल एंटिटीचा, तो नाही आहे. तो नसल्यामुळे तुमचे सर्व मेंबर्सला आपण रिडेव्हलपमेंटच्या अग्रीमेंट मध्ये घेतो. तुम्ही जर रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट बघितलं बरोबर, मग त्या अनुषंगाने तुम्ही तिथे ऍज अ बॉडी म्हणून रिप्रेझेंट करू शकत नाही, लिगल बॉडी, आणि म्हणून तो TDS तुमचा तसा इश्यू होतोय तुम्हाला. हो, नाही मग आपण जे नवीन सूचना आपण जे करत आहोत त्याच्यात आपल्याला ह्या क्लास आपण नवीन सूचनेमध्ये हे सुचवलेलं आहे की ते जे असोसिएशन ऑफ अपार्टमेंट आहे ना, त्याला लिगल एंटिटीचा दर्जा द्यावा. आणि ते कसा द्यावा त्याची प्रोसिजर पण आपण दिलेली आहे. की पहिलं जे आता रजिस्ट्रारच्या अखत्यारीमध्ये जे आपलं अपार्टमेंट ऍक्ट गेलेले आहेत कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या, त्या मान्यवरांकडे आपण ते सबमिट करावं, त्यांच्याकडनं आपण स्क्रुटिनी करून घ्यावं, जसं आपण कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये करतो. आणि त्याप्रमाणे ते डॉक्युमेंट स्क्रुटिनी करून मग ते रजिस्टर्ड करावे. मग त्याला एक कायदेशीर दर्जा येईल, लिगल एंटिटीचा फोर्स येईल. तर या सर्व गोष्टी आपण सुचवलेल्या आहेत. आणि आपल्याला शेअर सर्टिफिकेट पण असतात का अपार्टमेंट्सला मॅन्डेटरी? अजिबात नाही सर. तुमच्याकडे ओनरशिप राईट आहेत ना, तुमच्याकडे डॉक्युमेंट ट्रान्सफर चार्जेस वगैरे आपण जे घेतो काही नाही सर, काही नाही, तुम्हाला माफ आहे सगळं सर. थँक्यू सर. थँक्यू. मी पुढचा प्रश्न विचारायला विनंती करतो मिस्टर प्रकाश, चेअरमन साकेत अपार्टमेंट्स. आणि त्याच्या आधी एक विनंती आहे सर्व पार्टिसिपंट्सना की आपले प्रश्न आपण आजच्या विषयाशी संबंधित म्हणजे अपार्टमेंट कंडोमिनियमच्या संदर्भात जर का जास्ती करून विचारले तर त्याचा बाकीच्याही सर्व सभासदांना आणि पार्टिसिपंट्सना फायदा होईल. आणि जे तुमचे बाकीचे प्रश्न आहेत ते आपण जरूर सोसायटी इको पर्यंत किंवा सोसायटी इकोच्या मार्फत आपण हाऊसिंग फेडरेशन आणि आपले एक्सपर्ट पॅनलिस्ट जसे ऍडव्होकेट परब, ऍडव्होकेट जोशी, आघाव साहेब वगैरे आहेत त्यांच्याबरोबर नक्की पोहोचू. म्हणजे आपल्याला उरलेल्या कमी वेळाचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेता येईल एवढीच विनंती. श्री प्रकाश जी, चेयरमन साकेत अपार्टमेंट्स, आप अपना सवाल पूछ सकते हैं. सर, आपला जो माहिती आहे फार उपयोगाची आम्हाला फक्त एकच विचारायचं आहे की आपण 11 मेंबरची जी मिनिमम कमिटी पाहिजे असं मॅनेजमेंट कमिटी मिनिमम मेंबर, ती अप्लिकेबल अपार्टमेंट करता सुद्धा अप्लिकेबल आहे का? आणि सेकंड क्वेश्चन की इलेक्शनचे रूल्स आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी करता की कोविड मध्ये इलेक्शन घ्यायची नाही, ते अपार्टमेंटला सुद्धा अप्लिकेबल आहेत का 31 पर्यंत, ऑगस्ट पर्यंत? हे 2 बेसिक क्वेश्चन आहेत सर. येस सर. पहिली गोष्ट तर काय आहे की तुमचे जे कोऑपरेटिव्ह सोसायटीला तुम्ही इथे कनेक्ट करू नका. त्यांचे जे काही सर्क्युलर्स असतील, त्यांचे जे काही नियम असतील, त्यांचे जे काही बायलॉज असतील, ते कुठल्याही प्रकारे इथे रिलेट करायची गरज नाहीये. हा आपला पहिला आन्सर आहे. सेकंड आहे साहेब, तुम्हाला जे बायलॉ नंबर सेक्शन 16 जो आहे तुमचा, त्या 16 मध्ये कंटेंट्स ऑफ बायलॉज मध्ये दिलेलं आहे की तुम्ही तुमच्याप्रमाणे बायलॉज जे आहे ते फ्रेम करू शकता. मग त्या बायलॉज मध्ये तुम्हाला कमिटी किती गरजेची आहे ते इथे कसं आहे, आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये मॉडेल बायलॉज आपल्याकडे 2014 मिळालेले आहे आणि ते बायलॉज आपण सरसकट सगळ्यांना ऍप्लिकेबल करतो. इकडे तुम्ही तुमचे बायलॉज बनवता आणि ते बायलॉज तुम्ही डीड ऑफ डिक्लेरेशन बरोबर अनेक्स करून एक्झिबिट बी लावून त्याला सबमिट करता. मग तिथे तुम्ही तुमचे प्रत्येक जो हे आहे तो फिक्स करता. इथे फक्त एक प्रोव्हिजन तुम्हाला बायलॉनी सांगितलेली आहे की तुमचे जेवढे पण मेंबर्स असतील ते मेंबर्स 1/3 म्हणजे आपला राज्यसभेचा जो कन्सेप्ट आहे किंवा लेजिस्लेचरचा जो कन्सेप्ट आहे काउन्सिलचा, तर तो कन्सेप्ट जो आहे तो इथे आपल्याला ऍप्लिकेबल केलेला आहे. म्हणजे 1/3 जे आहे ते 1 इयर असं ते रिटायर्ड होतील. आणि मग तो कन्सेप्ट आपल्याला फक्त वापरायचा आहे. इथे कुठल्याही प्रकारची बांधिलकी नाहीये की 11 मेंबर पाहिजे, 13 मेंबर पाहिजे,
15 मेंबर पाहिजे. काही प्रोव्हिजन्स जे आहेत ते नो डाऊट तुम्ही समजा तुम्हाला तुमच्या याला बेनिफिशियल असतील तर डेफिनेटली तुम्ही ते घेऊ शकता इन द इंटरेस्ट ऑफ द पीपल ॲट लार्ज. जसं आता हाऊसिंग मध्ये आपण रिझर्व सीट्स काही मांडलेले असतात, तसं इथे देखील आपण त्यांना प्राधान्य देण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी, आपण त्यांना पुढे आणण्यासाठी त्या सीट्सचा आपण उपयोग करून त्या लोकांनाही आपण ह्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो. रिझर्व सीट्स जे आहेत त्यांना देखील ह्याच्यामध्ये आपण समाविष्ट करू शकतो. तर काही प्रोव्हिजन्स आपण करू शकतो. राहिला सवाल तुमचा आता कोविडचा, तर कोविडमध्ये ते सर्क्युलर का आलं, म्हणजे हाऊसिंग सोसायटीजना ते सर्क्युलर का आलं की तुम्ही एजीएम जे आहे ते ऑनलाईन कंडक्ट करा जर 50 पेक्षा जास्त सोसायटी असेल तर, कारण ते संक्रमण होऊ नये किंवा सोशल डिस्टन्सिंग जो आहे तो मेंटेन राहावा. तर आपण त्या अनुषंगाने त्याचं पालन करावं एवढं आहे की समजा त्याचा ब्रीच केला आणि उद्या कोणाला काही त्रास झाला तर मग आपणच अडचणीमध्ये त्याच्यामध्ये येणार आहोत. म्हणून आपण शक्यतो जेवढं होईल तेवढा चांगल्या गोष्टींचं पालन करून याच्यामध्ये आपण पुढे जायचं आहे. धन्यवाद सर. आपण म्हटलं कोविडच्या संक्रमणाबद्दल, तर आम्ही ते पालन करू सर, डेफिनेटली पालन करू. फक्त वन थर्ड हा कन्सेप्ट कळला नाहीये आणि काही ठिकाणी आमचे बायलॉज सायलेंट आहेत. तर सायलेंट बायलॉज मध्ये आम्ही कॉपरेटिव्ह सोसायटीचे जे लॉज आहेत ते आम्ही ऍप्लिकेबल करू शकतो का, ज्या ठिकाणी बायलॉज सायलेंट आहे आमचे? साहेब वन थर्ड म्हणजे जर 9 मेंबर असतील ना तुमच्या तुमच्या बोर्डमध्ये जर 9 मेंबर असतील तर 9 पैकी 1/3 किती झाले? 3 मेंबर. 3 मेंबर ह्या वर्षामध्ये निघतील, 3 मेंबर नवीन आतमध्ये येतील. मग जे 6 मेंबर जुने होते ना ते पुढच्या वर्षापैकी त्याच्यापैकी 3 निघून जातील, मग परत 3 दुसरे नवीन येतील, मग पुढे दुसरे 3 आहेत ते तिकडनं निघतील आणि मग 3 नवीन येतील. हा कन्सेप्ट तुमच्या सेक्शन 16 मध्ये दिलेला आहे. थोडा वन थर्ड जो कन्सेप्ट आहे तो एक्झिक्युटिव्ह बॉडी मेंबर जे असतो, चेअरमन, सेक्रेटरी आणि ट्रेझरर आणि व्हाईस प्रेसिडेंट, यांच्याकडे सुद्धा अप्लिकेबल आहे का तो? रिटायर्ड होतील का? 3 वर्ष ना साहेब, म्हणजे ह्याचं टेन्युअर किती झालं? समजा आपल्याला टेन्युअर काढायचं झालं तर आपण टेन्युअर किती म्हणणार? तर टेन्युअर ऑफ एव्हरी मेंबर इज 3 इयर्स. समजा मी आज आतमध्ये गेलो बॉडीमध्ये तर मला 3 वर्षाचा कालावधी आहे ना, कारण 1/3 3 वर्षामध्ये मला बाहेर जायचं आहे त्याच्यामध्ये. तसं महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये आपण टेन्युअर 5 वर्षाचा पकडतो, बरोबर? तो सरसकट सगळ्यांना ऍप्लिकेबल आहे. मग ते लोकसभा राज्यसभेसारखा पकडून घ्या साहेब. थँक्यू सो मच. किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. थँक्यू सर. विथ द बाय रोटेशन सगळ्यांना संधी मिळण्यासाठी ते 1/3 हे दिलेले. ओके थँक्यू. पुढचा प्रश्न मी मिस्टर सुशांत तोडकर यांना विचारायची विनंती करतो. सुशांत तोडकरजी, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. हा बोला. माझा एक बेसिक प्रश्न आहे की आमच्या सोसायटीमध्ये, मी युथिका अपार्टमेंट्स बाणेर मधून बोलतोय, बिल्डरनी 4 वेगळे कॉन्डोमिनियम्स रजिस्टर केलेत आणि सगळ्या अमेनिटीज कॉमन ठेवलेल्या आहेत आणि डीड ऑफ डिक्लेरेशन मध्ये असं म्हटलंय की हे तुम्ही वापरू शकता. मग आम्हाला एक प्रश्न आहे की पुढे काय करायचं, सोसायटीमध्ये जायचं का आणखी काय करायचं, की या जमिनीचे आम्ही मालक आहोत की नाही आणि या अमेनिटीज ह्या आर वी ओनर्स ऑफ दी कॉमन अमेनिटीज अँड दी कॉमन लँड, हा एक प्रश्न. आणि सेकंडली मग त्यासाठी तो नसेल तर मिळवण्यासाठी आम्हाला सोसायटी फॉर्म करावीच लागेल का? आणि सेकंड प्रश्न आहे की ऍडिशनल FSI जो पुढे मिळणार आम्हाला, तो बिल्डरनी आता डीड ऑफ डिक्लेरेशन मध्ये त्याच्याकडे ठेवला आहे, लिगल आहे का आणि आम्हाला त्या FSI चा बेनिफिट मिळू शकेल का? साहेब त्यासाठी तुम्हाला तो सेक्शन 5 जो आहे अपार्टमेंट ऍक्टचा, ओनरशिप संदर्भातला जो सेक्शन आहे त्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की यू आर एंटायटल्ड टू द ओनरशिप अँड पोझेशन ऑफ युअर अपार्टमेंट, प्लस ते जे पर्सेंटेज तुम्ही होल्ड करताय त्याच्यामध्ये देखील तुमचे ओनरशिप राईट्स आहेत, अनडिवायडेड इंटरेस्ट इन द कॉमन एरिया आणि फॅसिलिटीज. तर हे उत्तर आहे. आणि ह्या प्रोव्हिजनला जर कोणी ब्रीच करत असेल, जर तो प्रमोटर ब्रीच करत असेल किंवा कुठलाही अपार्टमेंट ओनर ब्रीच करत असेल तरी देखील तो लायबल आहे टू द कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ दिस प्रोव्हिजन. अँड फॉर दिस आता तुम्ही सेक्शन 16A च्या अंतर्गत मध्ये रजिस्ट्रारकडे जाऊन देखील तक्रार त्या संदर्भात नोंद करून ते रेक्टिफाय देखील करू शकता. तर ही एक प्रोव्हिजन तुमच्याकडे आहे. सेक्शन 12A ची प्रोव्हिजन तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेली आहे मगाशी, त्याचाही देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता. मग तुम्ही तुमच्या डीड ऑफ डिक्लेरेशन जे आहे किंवा डीड ऑफ अपार्टमेंट आहे त्या संदर्भात ते प्रोव्हिजन चेक करू शकता की FSI चे राईट्स त्यांनी कुठल्या प्रमाणामध्ये ठेवलेले आहेत आणि ते कसे ठेवलेले आहेत, की त्यांनी स्वतःकडे जे त्याचे ओनरशिप कन्सेप्ट, जसं आपण मगाशी म्हटलं की लिमिटेड कॉमन एरिया आणि फॅसिलिटीज, तो लिमिटेड कॉमन एरिया आणि फॅसिलिटीज मध्ये तो त्यांनी जी मिसशिफ केलेली आहे ती जर त्यांनी मिसशिफ केलेली असेल आणि ती जर कायद्याच्या अंगाच्या बाहेर असेल समजा, किंवा कुठे स्पेसिफाय केलेली नसेल किंवा FSI फक्त व्हायोलेशनचं ठेवून दिलेलं असेल, तर FSI संदर्भात डेफिनेटली वी कॅन अप्रोच द कोर्ट किंवा आपण रजिस्ट्रारकडे जाऊन ते रेक्टिफाय करून घेऊ शकतो. पण त्यांनी समजा लिमिटेड एरिया क्रिएट केलेला असेल तर मग तुम्हाला काय करता येणार नाही, कारण ती मिसशिफच्या संदर्भातच आपण अमेंडमेंट जी आहे ती आता लागू करावं असं आम्ही एक प्रस्ताव दाखल केलेला आहे की हा जो लिमिटेड एरियाचा कन्सेप्ट आहे तो काढून टाकण्यात यावा.
कारण लिमिटेड एरिया, कॉमन एरिया आणि फॅसिलिटीचा जो कन्सेप्ट आहे तो तुमच्या डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन आणि युनिफाईड डीसीपीआरला छेद करतो, किंवा तुमच्या सुप्रीम कोर्ट, ऑनरेबल सुप्रीम कोर्टाची जी नालचंद लालूचंदची जजमेंट आहे त्याला देखील छेद करतो. तर कुठलीही प्रोव्हिजन जे छेद करत असेल कुठल्याही कायद्याला म्हणा किंवा कुठल्याही ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या जजमेंटला, तर त्या प्रोव्हिजन जी आहे ती काढून टाकण्यात यावी असा आम्ही एक अमेंडमेंटचा प्रस्ताव दिलेला आहे. मग आम्हाला सर थँक्यू फॉर दॅट, आम्हाला कन्व्हेन्स करावाच लागेल का जर पूर्ण प्रॉपर्टीचे ओनर होण्याचा? साहेब, कन्व्हेन्स तुमचे डीड ऑफ अपार्टमेंट इज इक्वल टू युअर कन्व्हेन्स फॉर द लँड ऑल्सो. फॉर द लँड ऑल्सो. डीड ऑफ अपार्टमेंट साठी तुम्ही एक काम करा, तुम्ही महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिपचे जे रूल्स आहेत त्या रूल्स मध्ये आय थिंक रूल नंबर 5 वरती हा प्रोव्हिजन तुमची दिलेली आहे, ते तुम्ही रेफर करून घ्या, त्याचं उत्तर तुम्हाला तिकडे मिळेल जे आता आपण बोलतोय. तुमचं जर डीड ऑफ डिक्लरेशन आणि डीड ऑफ अपार्टमेंट दोन्ही डॉक्युमेंट झाले असतील तर तुम्ही त्या प्रपोर्शन तुम्ही ओनर करून तुमचं काय कन्व्हेन्स झालेलं आहे, तर दोन्ही डॉक्युमेंट झालेले असतील तर म्हणजे फ्युचरमध्ये रिडेव्हलपमेंट वगैरे करायला आम्ही जॉईंटली ठरवू शकतो. येस, डेव्हलपर कॅनॉट इंटरफिअर इन दॅट ऑर एनी. 51%. हा 51%. येस येस येस. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. मी पुढचा प्रश्न नीलम पाटील जी यांना विचारायला विनंती करतो. हॅलो. हा बोला. मला प्रश्न असा आहे, आमची ट्रेजर पार्क अपार्टमेंट आहे सहकार नगर, संतनगर, पुण्यामध्ये. आमचे 356 फ्लॅट आहेत, त्याच्यामध्ये 4 2 BHK चे फ्लॅट आहेत, 3 3 BHK चे आणि 1 4 BHK चा आहे. आमच्याकडे सरसकट मेंटेनन्स आकारला जातो, त्या संदर्भात आम्ही माननीय उपनिबंधकांकडे तक्रार केली होती 7 डिसेंबरला. त्यावरती त्यांनी आम्हाला 3 पत्र दिले, पण त्या 3 पत्रांनंतरही कमिटीने आमचं ऐकलं नाही. शेवटी रजिस्ट्रारनी हिअरिंगला बोलवलं आणि हिअरिंगला बोलवल्यानंतर आता हिअरिंग संपलेली आहे. तर त्याचा रिझल्ट काय येऊ शकतो, हा माझा पहिला प्रश्न आहे परब सरांना. दुसरा प्रश्न आहे परब सरांना की 15 सप्टेंबर 2020 जे काही अमेंडेड रूल आलाय राज्यपालांच्या स्वाक्षरीने, त्यामध्ये 16A आणि 16B असे 2 क्लॉज दिले. तर 16A मध्ये जर आम्हाला काही अडचण असेल तर आम्ही सब रजिस्ट्रारला कंप्लेंट करू शकतो, पण सब रजिस्ट्रारचे राईट्स कुठपर्यंत आहे? तर या संदर्भात आम्ही आगाव साहेबांशी 2 तास चर्चा केलेली. मी स्वतः आगाव साहेबांना ओळखतो, त्यांनी त्यावर खूप छान मार्गदर्शन पण केलं होतं. ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे सेक्शन 12A अपार्टमेंट ऍक्ट, हा मला थोडासा समजून घ्यायचा आहे. येस सर. सर, पहिला प्रश्न तो तुमचा आहे. सेकंड प्रश्न तुम्ही ऑलरेडी 2 तास आगाव सरांची चर्चा केली असल्यामुळे आगाव सरांनी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे ऑलरेडी. तुमचा त्याच्याबद्दल सर सॉरी इंटरप्ट करतो मी सर. हा, मी तुमचे रिझॉल्व्ह करतो, मग साहेब बोलूया ना आपण. तुमचा पहिला प्रश्न होता की तुम्ही जे केलेलं आहे त्याच्यामध्ये जजमेंट काय येईल. तर जजमेंट काय येईल ते साहेब कोण सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला एक सोप्या भाषेमध्ये सांगतो की आपण एक आता लॉकडाऊनचा काळ आहे आणि आपला मित्र आपल्या घरी येत आहे चहा पिण्यासाठी. आपण त्याला सांगितलेलं आहे की माझ्याकडे फक्त चहा पावडर आहे, येताना दूध तू घेऊन ये. तो येताना दूध घेऊन आलेला आहे. तुम्ही तुमच्या गॅसवरती चहा पावडर आणि साखर टाकलेली आहे. त्या समोरच्या पार्टीनी म्हणजे समोरच्या व्यक्तीने त्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि तो चहा तयार झालेला आहे. आता तो चहा कसा असेल, स्ट्रॉंग असेल, कसा असेल, किंवा दोन्ही पार्टीज पैकी कोणाला तो आवडेल नाही आवडेल हा त्याचा प्रश्न आहे. जर दोन्ही पार्टीपैकी एका पार्टीला तो आवडला नाही, तो म्हटला की स्ट्रॉंग नाहीये, एक जण म्हटला की स्ट्रॉंग नाहीये, तर स्ट्रॉंग त्याला करता येतो, अजून थोडासा चहा पावडर टाकता येतो. म्हणजे थोडक्यात काय, तर अपीलची प्रोव्हिजन आहे. ज्या वेळेला आपण आपल्या लिगल सिस्टम बद्दल बोलतो त्यावेळेला ही लिगल सिस्टम अशी असते की जजमेंट जे आहे ते तुम्ही दोन्ही पार्टीने दिलेले जे काही फॅक्ट्स असतात त्या जज समोर, त्या फॅक्टच्या अभावाने ते जो जज असतो ते फॅक्ट्स घेतो आणि त्याच्यामध्ये तो आपला लॉ टाकतो आणि मग तो जजमेंट क्रिएट करतो. तर जोपर्यंत ते फॅक्ट्स आपण इथे पाहत नाही तोपर्यंत त्याच्यावर कमेंट करणं आपल्याला योग्य नाही आहे. जजमेंट या अनुषंगाने दिलं असतं आणि वेबिनारवर अशा पद्धतीनं याच्याविषयी कॉमेंट करता येत नाही. आणि जर अग्रीड कोण पार्टी असेल त्याला पुढे अपीलची प्रोव्हिजन कायद्याने जी दिलेली आहे. सेकंड प्रश्न साहेब तुमचा ऑलरेडी तुम्ही आगाव साहेबांबरोबर 2 तास चर्चा केल्यामुळे ते तुम्हाला व्यवस्थित त्यांनी मार्गदर्शन केलेलं असेल. ते ह्या कायद्यामध्ये ते एक अथॉरिटी आहेत. आपण तर फक्त आम्ही एक जस्ट मार्गदर्शन करत आहोत, पण ते एक अथॉरिटीच्या स्वरूपाने बोलणार आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांचं मार्गदर्शन जे आहे ते मोलाचं असेल. सेक्शन 12A प्रमाणे तुम्ही जे सांगितलं तर 12A मध्ये काय साहेब दिलेलं आहे, तुम्ही जर तुमच्या डीड ऑफ डिक्लेरेशन किंवा डीड ऑफ अपार्टमेंट मध्ये काही प्रोव्हिजन्स जे असतील तर तुम्हाला वाटत असेल जे कायद्याच्या अनुषंगाने नाही आहेत, तर ते तुम्ही तुमच्या पातळीवरती म्हणजे मेजॉरिटीच्या पातळीवरती देखील तुम्ही त्यांना अमेंड करायची तुम्हाला ताकद दिलेली आहे. जर ते कायद्याच्या प्रोव्हिजन प्रमाणे नसतील तर कायद्याच्या बाहेर जाऊन आपण प्रोव्हिजन्स अमेंड करू शकत नाही, हे देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. जर आपण तशा प्रकारे काय ऍक्ट केला तर कोणतरी अग्रीड पर्सन आहे तो ती प्रोव्हिजन घेऊन परत ती चॅलेंज करणार आणि त्याप्रमाणे परत कोर्ट कचेरी होणार. त्यामुळे कायद्याचा पहिला एकदा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि मग सेक्शन 12A पालन करायचं. ओके, थँक्यू सर. आणि सेक्शन 10 जो आहे हा आपण एजीएम मध्ये चेंज करू शकतो का अपार्टमेंटच्या एजीएम मध्ये?
साहेब तुम्ही चेंज करू शकता. आता त्याच्यामध्ये बघा साहेब, जो सेक्शन 10A प्रोव्हिजन ऑलरेडी स्पेसिफाय केलेली आहे, बरोबर. आपल्याला 12A जे अधिकार दिलेले आहेत ते कुठले अधिकार दिलेले आहेत की या प्रोव्हिजनच्या अनुषंगाने, म्हणजे आता इव्हन सेक्शन 16A प्रमाणे तुम्ही जो मगाशी उल्लेख केला की रजिस्ट्रारकडे अखत्यारीमध्ये त्यांच्याकडे काय पॉवर्स दिलेले आहेत, तर त्यांनी हे पाहायचं की या प्रोव्हिजन्स ऑफ कुठल्या सेक्शन 1 पासून ते 28 पर्यंत ज्या प्रोव्हिजन आहेत त्या प्रोव्हिजन मध्ये कुठल्याही प्रकारचं कॉन्ट्राव्हेन्शन झालेलं आहे का. मग ते कॉन्ट्राव्हेन्शन आपल्याला पण करायचा अधिकार नाही आहे, ही देखील गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि त्याप्रमाणे सेक्शन 12A अंमलात आणून सेक्शन 10A प्रमाणे तुम्ही बदल करू शकता, 10 प्रमाणे बदल करू शकता. पण 10 आपण सेक्शन 10 काढू नाही शकत ना सर आपण. नाही काढू शकत सर, नाही काढू शकत. येस सर, येस, थँक्यू. येस सर. धन्यवाद पाटील साहेब. या निमित्तानं मी सगळ्यांना विनंती करतो की आता पुणे हाऊसिंग फेडरेशनला महासंघाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे, तर सगळ्या अपार्टमेंट धारकांनी आमचं सभासदत्व घ्यावं. आमच्या लवकरच आम्ही इलेक्शन पण घेणार आहोत आणि त्यामुळे आचारसंहिता सगळं उठल्यानंतर सध्या त्याला सगळ्या स्टे आणि त्यानंतर अपार्टमेंटवाल्यांसाठी पण आम्ही प्रतिनिधित्व घेणार आहोत. आणि तुमच्यासारखे अनुभवी व्यक्ती जो होता ऑलरेडी तुम्ही त्याच्यात वावरताय, तुमची ट्रेझर पार्क तर बरीच मोठी अपार्टमेंट आहे, मोठी आहे. तसंच वेगळ्या या इच्छुक लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा, आमच्या फेडरेशनशी संपर्क साधावा आणि आमच्या कॉन्टॅक्टमध्ये यावं. अशा प्रकारचे आपण एकत्र भरपूर आपल्याला कामं करता येत. बिलकुल बिलकुल सर. मैथिली मॅडम, मनकवाड मॅडम, आपण जरा यावं. त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स काय, म्हणजे प्रोसिजर काय सांगू शकाल का फेडरेशनचे मेंबर होण्याकरता? प्रकाश साहेब, आपण तुमचा प्रश्न नंतरच्या ह्याच्यात घेऊ, कारण अजून बाकीच्या आपला जो फॉर्म आहे, आपला जो फेडरेशनचा फॉर्म आहे, मेंबरशिपचा फॉर्म आहे, तो आम्ही सगळ्यांना पाठवण्याची व्यवस्था करतो. आता जे पार्टिसिपंट झाले त्यांना ईमेल किंवा तुमचा व्हॉट्सअपवर आम्ही पाठवण्याची व्यवस्था करतो. ठीक आहे सर, थँक्यू सो मच. थँक्यू. मी पुढचा प्रश्न मिस्टर गणेश दुधानी जी यांना विचारायची विनंती करतो. गणेश दुधानी जी, आप आपका सवाल पूछ सकते हैं. सर, बिल्डरनं आता डीड ऑफ डिक्लेरेशन केलेलं आहे. परब सरांना क्वेश्चन आहे माझा. डिक्लेरेशन केलेलं आहे, त्यानंतर त्यांनी काय केलं, 10 जे डीड ऑफ अपार्टमेंट रजिस्टर करायचे असतात ते कधी केलेच नाहीत त्यांनी. जशी गरज पडेल तसं फ्लॅट ऑनरनी घेतलेले आहेत, 10-20% झालेले आहेत आणि बॉडी तर कधी झालीच नाहीये. तर अशा कंडिशन मध्ये काय करू शकतो? बॉडी नाहीये तर मग 51% जसं कॅन्सलेशनला आहे, डेट ऑफ डिक्लेरेशन रद्द करून तुम्ही ह्याला जाऊ शकता, इन्स्ट्रुमेंट एक्झिक्यूट करून सोसायटीला जाऊ शकता. तर अशा परिस्थितीत काय करू शकते? साहेब, पहिलं तर एक चेक करा की तुमच्या त्या डीड ऑफ अपार्टमेंट मध्ये कुठेही कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणजे कुठली एंटिटी फॉर्म करणार त्याच्यामध्ये जर त्यांनी जर कॉपरेटिव्ह सोसायटी हा उल्लेख केलेला असेल तर डेफिनेटली तुम्ही हे करू शकता. याच्यातनं बाहेर पडून डायरेक्ट तुम्ही कॉपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करू शकता. जर तसा काय उल्लेख केलेला नसेल आणि स्पेसिफिकली फक्त असंच सांगितलेलं असेल की अपार्टमेंटच करणार म्हणून, तर मग या अनुषंगाने आता तुम्हाला पहिले सिव्हिल कोर्टाकडे पॉवर्स होते, आता तुम्हाला सेक्शन 16A अंतर्गत मध्ये रजिस्ट्रार साहेबांकडे जाऊन तुम्ही ह्याचं तक्रार करून तुमचं जे निरसन आहे ते करू शकता. त्याप्रमाणे तुम्ही डायरेक्शन घेऊ शकता आणि त्या डायरेक्शन प्रमाणे तुम्ही अग्रीमेंट जे आहे ते रजिस्टर्डही करू शकता. ओके, थँक्यू सर. थँक्यू. पुढचा प्रश्न जरा मैथिली मॅडम जरा तुम्ही विचारावा. मैथिली मॅडम ऍक्टिव्हिस्ट आहेत आणि कोरेगाव पार्क मध्ये भरपूर त्या सोशल काम करतात. मॅडम प्लीज, तुमचं स्वागत आहे, तुम्ही विचारा. नमस्कार. मी जास्त शॉर्ट मध्ये मी 2 प्रश्न विचारते. कॅन यू हिअर मी? येस. हा, तर माझे 2 प्रश्न आहेत. एक तर बायलॉज मध्ये व्हेरी क्लिअरली मेन्शन आहे की ओनली द फर्स्ट ओनर कॅन वोट, पण can that be interpreted ki only the first owner has to come and serve on the board? Co-owners board वर सर्व करू शकतात का? किंवा खरं आजकाल अशी परिस्थिती आहे की मेंबर्सला एक तर बोर्डावर यायचं नाहीये आणि जे लिमिटेड आणि को-ओनर हॅज इक्वल राईट और इक्वल इंटरेस्ट इन द रनिंग ऑफ द कॉन्डोमिनियम. जर तो अग्रीमेंट मध्ये को-ओनर आहे तर तो बोर्डावर सर्व करू शकतो का, वाईफ किंवा हजबंड? एक हा प्रश्न आहे. सेकंड इज 45B of our bylaws allow us to collect funds by the way of contribution and donation. तर खूपदा असं होतं की फ्लॅट्स रिसेल करताना आपल्याला आता खूपशी सोसायटीज घेतात, कुठल्या ना कुठल्या फंडाखाली घेतात. तर मला असं आपण हाऊ डू वी लिगलाइज की आपल्याला एक फिक्स अमाऊंट जर आपल्याला न्यू मेंबर कडून किंवा जाताना मेंबर कडून आपल्याला घ्यायचं असेल, डोनेशन म्हणून आपण कलेक्ट करू शकतो का विथ प्रॉपर लिगल फीज? Madam, this question is regarding your cooperative society or apartment? No, condominium. Only condominium. Yes. तो condominium मध्ये साहेब मॅडम सेकंड ओनर जो आहे तुमचा जॉईंट ओनर किंवा ज्याला आपण को ओनरचा एकदम स्पेसिफिकली लीगल टर्म्स मध्ये आपण त्याला को ओनर बोलतो,
तर को ओनर जो आहे तो डेफिनेटली ही हॅज द पॉवर टू वोट अँड ही कॅन ऑल्सो पार्टिसिपेट इन द अफेअर्स ऑफ द सोसायटी प्रोव्हाइडेड ही हॅज टू टेक अ रिटर्न कन्सेंट फ्रॉम द इनिशियल ओनर. ओके, तर इनिशियल पहिला ओनर जो आहे त्यांनी त्याला कन्सेंट दिलं पाहिजे की आय एम ट्रान्सफरिंग माय राईट टू वोट अँड टू कंटेस्ट, म्हणजे त्यांनी दोन्ही राईट्स जे आहेत ते त्यांनी ट्रान्सफर केले पाहिजे. देन द सेकंड ओनर और द थर्ड ओनर जे काय असतील सिक्वेन्सली they can even vote in the elections किंवा they can also contest the election. So this is very clear. And third part, जो second question तुम्ही विचारलात की जे फंड्स कॉन्ट्रीब्युशन जे कलेक्ट केलं जातं, तर अशा कुठल्याही प्रकारचा उल्लेख जो आहे तो तुम्ही कायद्याने तुम्हाला दिलेला नाही आहे. आणि ते जे गोष्टी आहेत ते तुम्ही तुमच्या बायलॉज मध्ये इनकॉर्पोरेट केलेले जर नसतील, समजा बायलॉज मध्ये ते तुम्ही स्पेसिफाय केलेले नसतील, तर मग तुम्हाला ते घेता येणार नाही. जर तुम्ही बायलॉज मध्ये स्पेसिफाय केले असतील तर त्याच्यामध्ये परत दोन गोष्टी उद्भवतात. पहिली गोष्ट की वेदर दॅट चार्ज इज रिझनेबल आणि सेकंड अनरिझनेबल आहे का. जर तो अनरिझनेबल आहे तर डेफिनेटली इट कॅन बी चॅलेंज. जर तो रिझनेबल असेल, सर्वांच्या मेजॉरिटी प्रमाणे तो ठरलेला असेल, तर मग त्याला तुम्ही घेऊ त्याच्यामध्ये शकता ड्यू टू बायलॉज इन फोर्स. नहीं, bylaws our they say कि the society can raise funds through contribution and donation. स्पेसिफाय केलाय का मॅडम? आमच्या bylaws स्पेसिफाय केलाय का तुम्हाला तेच विचारतोय. व्हॅल्यू स्पेसिफाय केली आहे, अमाऊंट स्पेसिफाय केली आहे का मॅडम? नाही. मग नाही घेऊ शकत ना. किती रेज अँड फंड्स वगैरे तुम्ही किती सांगाल तर आम्ही किती देणार का? दॅट अमाऊंट हॅज टू बी रिझॉल्व्ड इन युअर मीटिंग, दॅट हॅज टू बी पास्ड. बरोबर. आणि ते पास झाल्यावरती वेदर दॅट अमाऊंट इज रिझनेबल, तोच मुद्दा आपल्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये गाजला होता आणि म्हणून ते 25,000 जी आहे ती फिक्स केलेली अमाऊंट आहे. वाय 25,000? कारण रिझनेबल अमाऊंट आहे असं. तर रिझनेबलनेसचा कन्सेप्ट आहे तो इथे लागू पडतो. मग आपण मीटिंग मध्ये एजीएम मध्ये आपण हा रेज करू शकतो, एक फिक्स अमाऊंट करू शकतो. तुम्हाला ते करावं लागेल. जसं अजून एक तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये 71 नंबर बायलॉ जो आहे तो सांगतो 21% पर्यंत तुम्ही इंटरेस्ट घेऊ शकता. पण मग किती घ्यायचं ते देखील जनरल बॉडीने फिक्स केलं पाहिजे. त्याप्रमाणे तुम्ही कॉन्ट्रीब्युशन तुमचं आहे ते फिक्स केलं पाहिजे. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पटवर्धन साहेब, परब साहेब, मी आजचा एक शेवटचा प्रश्न घेतो आणि मग आपण आजचं सेशन 1 वाजता आपल्याला संपवायचं आहे. घ्या शेवटचा प्रश्न. एक शेवटचा घेतो. मी विनंती करतो लीना देशमुख यांना की त्यांनी त्यांचा प्रश्न विचारावा. हा, सॉरी. माझा प्रश्न हा आहे, पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये आमची सोसायटी आहे. अजून सोसायटी फॉर्म झालेली नाहीये कारण बिल्डरने कन्स्ट्रक्शन डिले केलंय. पण काय होतंय की लोकांनी पोझेशन घेतलेत कारण पीपल कांट अफोर्ड टू स्टे इन द रेंटेड अकोमोडेशन आणि दे आर ऑलरेडी स्टार्टेड पेइंग द EMI. सो पीपल टूक द पोझेशन. पण पोझेशन देताना बिल्डरने काय केलंय, आमच्याकडे एक डॉक्युमेंट साईन करून घेतलंय ज्याच्यामध्ये त्याने क्लब हाऊसचे सगळे राईट स्वतःकडे ठेवलेत. जोपर्यंत आम्ही तो पेपर साईन करत नाही तोपर्यंत तो आम्हाला पोझेशन देत नाहीये. तर आम्हाला कळत नाहीये, म्हणजे आता खूप साऱ्या लोकांनी घेतलं पोझेशन मजबुरीमध्ये, पण आता आम्हाला हे कळत नाहीये की फ्युचरमध्ये जेव्हा सोसायटी फॉर्म होईल आणि जेव्हा बिल्डर आम्हाला हँडओव्हर करेल तेव्हा क्लब हाऊसच्या आमच्याकडे राईट्स राहणार आहेत की नाही. डेफिनेटली मॅडम, तुमच्याकडे राईट्स राहणार आहेत. यू आर टॉकिंग अबाउट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ना, तुमच्याकडे हाऊसिंग सोसायटी फॉर्म. सर, अजून आमची सोसायटीज फॉर्म नाही झालेली आहे. व्हॉट इज स्टेटेड इन युअर अग्रीमेंट? नाही, आय डोंट नो. पण सोसायटी फॉर्म you check your agreement. Otherwise, if the construction is ongoing, you can go on the RERA website. आणि रेरा वेबसाईट मध्ये there is section 4 मध्ये त्यांना डिक्लेरेशन करावं लागतं. इन दॅट डिक्लेरेशन ऑल्सो त्या वेबसाईट वरती त्यांनी डिक्लेअर केलेलं असेल की इव्हेंच्युअली आय विल फॉर्म द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी और कंडोमिनियम ऑन किंवा कंपनी. ते तिथे तो उल्लेख करतो. तो चेक वेदर व्हॉट इज देअर अँड इफ यू गोइंग फॉर द महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टच्या अंतर्गत इफ यू आर प्रोसिडिंग फर्दर किंवा अपार्टमेंट ऍक्टच्या अंतर्गत जरी तुम्ही जाऊ शकता, तर क्लब हाऊसची कुठल्याही प्रकारचे राईट्स जो आहे तो रेस्ट्रिक्ट करू शकत नाही. दॅट क्लब हाऊस इज गिव्हन फॉर यू. तुम्ही ज्यावेळेला ब्रोशर बघितलं होतं रेराचा सेक्शन 14 बघायचा, तर रेरा सेक्शन 14 किंवा मोफाचा सेक्शन 7 जो आहे तो सांगतो की वन्स ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला केलेली असेल तर त्या ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती तुम्ही त्यावेळेला जेवढे अप्रूव्ड प्लॅन्स मध्ये मेंबर असतील त्या प्लॅन पुरती ती मर्यादित राहील. त्याच्याहून त्यांना एक्सटेंड करता येत नाही. तर ते तुम्ही काय काळजी घेऊ नका, ती तुम्हाला शेवटी अल्टिमेटली ती सोसायटीकडे येणार आहे. तुम्हाला ते सोसायटी किंवा अपार्टमेंट जे काय तुमचं कंटिन्यू करते त्याच्या ट्रान्सफर करून द्यायला लागेल. ओके, गुड. थँक्यू सर. थँक्यू मॅम. मी सर्व सभासदांचं, पार्टिसिपेट झालेल्या लोकांचं मी आभार प्रकट करतो आणि एस्पेशली ऍडव्होकेट परब साहेब, आघाव साहेब,
पटवर्धन साहेब आणि हाऊसिंग फेडरेशनची टीम यांचे मी आभार प्रकट करतो की त्यांनी आज अत्यंत चांगल्या ह्याच्यात सर्वांना चांगली माहिती दिली. आणि ह्याच्या बरोबरच मी आजचा वेबिनारचं सेशन संपलाय असं डिक्लेअर करतो. टीम सोसायटी इको कडनं राहुल लिमये, तुषार झवर आणि करण ओसवाल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतात. सुरक्षित राहा, खुश राहा, आनंदी राहा. थँक्यू. थँक्यू सो मच सर. मान्यवरांचे आभार. ही पूर्ण आणि माहिती आम्हाला सगळ्यांनी प्रॅक्टिकली आमच्या फेडरेशन ऍप्लिकेबल आहे सर. सभासद घ्यावा. अशाच प्रकारचा वेबिनार दरवेळी घेण्यात येईल आणि आपल्याला वेळोवेळी त्याच्यात सुधारणा करण्यास संधी मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.